व्यक्तिमत्व असून इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी या क्षेत्रात त्यांनी अपूर्व योगदान दिलं आहे. त्यांच्या संशोधनाने असंख्य रुग्णांना त्यांनी नवजीवन दिलं आहे, तर अध्यापनातून अनेक विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळाली आहे. समाज जीवन भारुनी टाकू कर्तव्याने ज्ञानाने, वैभवशाली भवितव्याला नटवू निज कर्तृत्वाने, अशा प्रकारे ज्यांचं जीवन त्यांनी आता म्हणजे त्यांनी जे जीवन जगत आहेत किंवा त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवलं आहे आणि त्यांच्या सेवेमधून अनेक रुग्णांना ज्यांनी नवजीवन दिलं आहे, असे आदरणीय डॉक्टर सुयश कुलकर्णी सर आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्यासोबत त्यांच्या कामाबद्दल तर जाणून घेऊयाच, पण त्याच्या पाठीमागे आपण सरांना जसं बघतो त्याच्या पाठीमागे सर कसे आहेत, म्हणजे वैयक्तिक जीवनात ते कसे आहेत, हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत. सर सुरू करूया. सर सुरुवातीला आम्हाला हॅलो, ऐकू येत आहे? नाही सर, तुम्हाला माहिती आहे रेकॉर्डिंग. अच्छा, रेकॉर्डिंग. सर्वप्रथम आम्हाला सर आपल्या बालपणाबद्दल किंवा आपण बेसिकली कुठून आहात, आपलं बालपण कसं घडलं याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. बरं, जैसे एकच फोन एड्रेस करूँ. मैं ना एक यहाँ पे इंटरव्यू में हूँ, थोड़ी देर में फोन करते. सॉरी. तर बालपणाबद्दल आता खरंच असे प्रश्न विचारले की अगदी एक जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. मगाशी मी तेच जेव्हा इथे येत होतो तर विकास आणि म्हणजे या आमच्या म्हणजे मला असं आपल्या घरातल्या परिवारामध्ये आल्यासारखं वाटलं. मुख्य म्हणजे तुम्ही ते ज्या प्रकारे स्वागत केलं, मी थोडंसं प्रश्नापासून दूर जातोय, पण तुम्हाला सांगू, मी जेव्हा इथे आता उतरलो गाडीमधून दादरच्या या ठिकाणी, मला देर वॉज अ फ्लॅशबॅक ऑफ सो मेनी थिंग्स विच हॅपन्ड इन लास्ट सो मेनी इयर्स. तर मी मूळचा नागपूरचा आहे आणि 2001 मध्ये वगैरे मी इथे मुंबईला आलो आणि ती जी फेलोशिप केली मी, तर असं होतं की माझं बालपण वगैरे सगळं नागपूरला गेलं. बॉर्न अँड ब्रॉट अप इन नागपूर. नंतर माझ्या वडिलांचे ट्रान्सफर व्हायची, त्याच्यामुळे आम्ही अमरावतीला होतो काही दिवस, नाशिकला होतो. तर माझं प्रायमरी एज्युकेशन नाशिकला झालं, मग अमरावतीला आणि मग नागपूरला. असं तर नागपूरवरून इथे यायचं तेव्हा आम्ही नागपूरला ऑलरेडी रेडिओलॉजीची माझी प्रॅक्टिस चालू केली होती. माझे एक्सरे अल्ट्रासाऊंडचे 3 क्लिनिक होते, पण मला इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी करायचं होतं म्हणून मग मी KM हॉस्पिटलला आलो. तर इंटरव्हेन्शन रेडिओलॉजी काय असतं हे आपण थोडंसं चर्चा करूया. पण तेव्हा जसं नागपूरहून इथे उठून आलो तर काहीच नव्हतं, की राहायची सोय नाही, काहीच सोय नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी आपल्या नाना पालकरला गेलो होतो, तिथे संघाच्या कार्यालयात जाऊन किंवा काही काय असतं म्हणजे सोयीचं म्हणून नाही, पण कुठेही गेलं तर आधी संघाच्या कार्यालयात जाऊन आपली हजेरी लावायची, हे नेहमी असायचं. कारण बऱ्याच परीक्षाही द्यायला आम्ही जायचो. तर असं एकदा पॉंडिचेरीला गेलो होतो. पॉंडिचेरीला एक चांगली इन्स्टिट्यूट आहे जिपमर म्हणून, तिथली एंट्रन्स एक्झाम द्यायला गेलो होतो. तर तिथे जाणार कुठे, पॉंडिचेरीला एक संघाचं कार्यालय आहे, तर आम्ही तिथे जायचो. परीक्षा दिली, परत आलो. चेन्नईलाच होतो. चेन्नईला तेव्हा त्या संघाच्या कार्यालयात मोठा बॉम्बस्फोट झाला होता, जस्ट आम्ही जायच्या अगोदर. पण तिथल्या लोकांचं डेडिकेशन बघून हे ते, तर इथे आलो. तर इथे आल्यानंतर हा जो दादरचा रस्ता आहे, तेव्हा मला सडनली माझ्या डोक्यात फ्लॅशबॅक झाला, अरे हाच दादरचा रस्ता आहे ज्याच्यावरून कित्येकदा आम्ही इथे वडापाव खायचो आणि मग KM हॉस्पिटलला जायचो. आणि तो सगळा, आणि इथे राहायला जागा नव्हती. असं होतं की मी माझ्या मित्रांच्या रूमवर राहायचो KM हॉस्पिटलला. तेव्हा त्या हॉस्टेलला आम्ही 12 लोक राहायचो एका रूमवर. ज्याची ड्युटी असेल तो गेला की त्याच्या पलंगावर आपण झोपून जायचं. आपल्या पलंगावर दुसरा कोण झोपणारे माहिती नसायचं आणि रात्री परत कुठे झोपायचं ते माहिती नसायचं. बऱ्याचदा आम्ही इथे दादरला फिरायचो, इकडे फिरायचो की कुठेतरी राहायला जागा मिळेल. पण होतं काय की ते मोटिवेशन की आपल्याला ही फेलोशिप करायची आहे. आणि तेव्हा फेलोशिपमध्ये काही पैसे नाही मिळायचे, म्हणजे तिकडची तर आम्ही सगळी एवढी प्रॅक्टिस सोडून इकडे आलो होतो, पण मुंबईमध्ये पैसे नाही मिळायचे सुरुवातीला. तर ती फेलोशिप होती KMची, इन्फॉर्मल फेलोशिप होती. पण KM अशी इन्स्टिट्यूट आहे जिथे एवढं काही शिकायला मिळतं आणि एवढे चांगले डॉक्टर्स आहेत की ते एक शिकायचं होतं. तर लिटरली जसं आपला देशमुख हे जे सरनेम आहे ना, माझ्या आयुष्यात फार महत्वाचं. माझे खूप मित्र देशमुख आहेत आणि एक शिवाजी देशमुख नावाचा माझा फार शाळेतला मित्र असायचा. ते त्याच्याच रूमवर राहायचं, आलो त्याच्याच रूमवर राहायचो.
नंतर सुद्धा मी इथे आलो तर म्हणजे माझ्या मित्रांच्या ची बायको वगैरे जरी इथे आली सांगे, अरे आपला तो सुयश इथे शिकतोय, त्याला एक 5,000 रुपये देऊन दे, त्याला एक 10,000 रुपये देऊन दे. आणि मलाही घ्यायचं तेव्हा काही लाज नाही वाटायची, कारण एक तर तसे मित्र असायचे आणि दुसरं असं की बरं ठीक आहे. तर सांगायचा उद्देश असा की हा जो शिक्षणाचा किंवा एखादी गोष्ट शिकायचा जो प्रवास असतो तो सोपा नसतो, पण जर पॅशन असेल तर या सगळ्या गोष्टी कधीच अखरल्या नाही. म्हणजे तेव्हा 10 रुपयेच असायचे खिशामध्ये, पण कधी असं वाटलं नाही की आपलं काही एवढं मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा निघून जायचं. आणि मला माहिती नाही, अनिरुद्ध देशमुख कुलकर्णीला ओळखतो का तो, आपले करिअर टाटाला होता, आता सध्या नानावटी हॉस्पिटल, तो आणि मी मग आम्ही रात्री बघायचो कुठेतरी झोपायला मिळतं का म्हणून. तर सांगायचं असं की शिक्षणाकरता आणि आपली जी पॅशन आहे त्या त्या गोष्टीला अचीव करण्याकरता सॅक्रिफाईस तर करावंच लागतं, पण त्यात एक दुःख नसतं त्याचं. त्या सगळ्या गोष्टी आता आम्ही गमतीनेच आठवतो आणि त्या सगळ्या आठवणी राहतात, आणि त्याच्यामुळे मग आपली तयारी असते की आपण कितीही हार्डवर्क करू शकतो आयुष्यभर. आपल्याला कशीही आपल्यावर वेळ आली तरी आपल्याला कुठल्याच गोष्टीने आपलं अडणार नाही आहे. आपण पायी जाऊ शकतो, आपण कुठल्या रूमवरही राहू शकतो, आपण न झोपताही काम करू शकतो. एस्पेशली या सगळ्या हॉस्पिटलमध्ये काम एवढं करावं लागतं की तेव्हा जर काम तेवढं केलं नाही तर तुम्हाला फायटर पायलट जो असतो ना, फायटर पायलट काय असतं, टेस्टिंग पायलट असतात. म्हणजे त्या विमानाची फायटर जेट जे असतं त्याची एक्स्ट्रीम कॅपॅसिटी किती आहे ते असेस करणारे काही पायलट्स असतात. तिच्यानंतर बेस्ट पायलट्स इन इंडियन एअरफोर्स, त्यांना टेस्टिंग पायलट म्हणतात. ते तुम्हाला जर माहिती आहे की एवढी तुमची कॅपॅसिटी आहे, एवढी मॅक्झिमम तुम्ही काम करू शकता, मग तुम्ही काम कमी, मग तुम्हाला कुठलंच काम जास्त नाही वाटणार. त्यांना माहिती आहे तुम्ही तर 100 पेशंट रोज बघू शकतो, तर मग तुम्हाला थोडेसे 4-5 पेशंट जास्त झाले तर त्याचं काहीच वाटत नाही. तर सांगायचा उद्देश असा की हार्डवर्क आणि आपली पॅशन, आपण जे काही तुमच्या आयुष्यातलं ध्येय असेल ते करायसाठी हार्डवर्क हे सगळ्यांनाच करावं लागतं, त्याची एक गोडी असते. पण त्या आठवणी नेहमी जीवनात राहतात. आणि आता जसं ते उतरलो सगळ्यात पहिले माझ्या डोक्यात तेच की या रस्त्यावरून आपण कितीदा जायचो, यायचं, कितीदा वडापाव खायचो, आणि तुमचं ऑफिस इथे असल्यामुळे आता मला फारच छान एक जागा झाली आहे इथे यायला. आणि तुम्ही एवढा मोठा परिवार इथे आहे हे बघताना मला फारच आज खूपच आनंदी आहे इथे यायसाठी. आणि हा कसा योग आला मला माहिती नाही. तुमच्या आधीचे कोणी बघते ते कॅन्सल काय झाले, त्यांनी मला फोन काय केला, म्हटलं मी जरूर येईल. आणि इथे आल्यानंतर इट वॉज अ प्लेझंट सरप्राईज टू मीट यू ऑल. अश्विनी भिडे मॅडम त्यांची त्या पण त्यांची मीटिंग होती म्हणून कॅन्सल झालं. तर बालपणाचं असं होतं की मी नागपूरला आमचा जन्म झाला आणि नंतर मग नाशिकला माझं प्रायमरी एज्युकेशन झालं. नाशिकला तर छानच होतं, नाशिक इज अ व्हेरी नाईस सिटी आणि तेव्हा आणखी सुंदर होती. आणि नंतर मग अमरावतीला आपलं टिपिकल वराडी तिकडचं वातावरण तुम्हाला माहिती असेल तर. आणि त्यानंतर मग नागपूर. तर नागपूरला सगळं परिवाराशी तर संबंध नेहमीच होता. आणि त्याच्यानंतर पण मात्र काय आहे की रेडिओलॉजी ही एक अशी ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये कुठल्याही रोगाचं निदान होतं है ना, इमेजिंग याचं, की आपण एक्सरे होतो, सोनोग्राफी, अल्ट्रासाऊंड म्हणजे त्याला सोनोग्राफी म्हणतात, मॅमोग्राफी, सिटी स्कॅन, MRI, एन्जिओग्राफी, या सगळ्या ब्रांच ज्या मॉडॅलिटीज ऑफ इमेजिंग आहे तर ते रेडिओलॉजी या विषयाच्या अंतर्गत येतं. कारण जरी रेडिओलॉजी म्हणजे रेडिएशन असलं तरी आता काही मॉडॅलिटीमध्ये सोनोग्राफीमध्ये, MRI मध्ये त्याच्यात काही रेडिएशन नसतं, पण या सगळ्या इमेजिंग मॉडॅलिटीज ज्या आहेत त्या रेडिओलॉजीमध्ये आहेत. त्याच्यात मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं होतं. आणि त्याच्यानंतर एक इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी नावाचा जो सब्जेक्ट आहे त्याच्यात मला पुढे फेलोशिप करायची होती. तर इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी काय असतं ते मी थोडक्यात सांगू आता की नंतर तुमच्यापर्यंत. सरांनी माझ्या पुढच्या 2 ते 3 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. पुढचा प्रश्न सर होतात, म्हणजे आता तुम्ही थांबला असतात तर मी तुम्हाला तेच विचारणार होते. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी बद्दल आम्हाला थोडं डिटेल ऐकायला आवडेल. तर हे जे आहे की एक्सरे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण डायग्नोसिस करतो, म्हणजे रोगाचं निदान करतो किंवा पेशंटला काय त्रास आहे. आपण बाहेरून ज्या गोष्टी बघतो त्याला क्लिनिकल असेसमेंट म्हणतात. किंवा तुम्हाला काही जॉन्डिस आहे का, तुमची पल्स कशी आहे, तुम्हाला काही सूज आली आहे का कुठे, हे सगळं आपण क्लिनिकल एक्झामिनेशन होतो. पण आतमध्ये पेशंटच्या बॉडीच्या काय चालू आहे ते आपल्याला असं कळत नाही. त्याच्यासाठी आपल्याला
या इमेजिंग मॉडेलिटीज त्याची मदत घ्यावी लागते. म्हणजे एक्सरेनी आपण बघतो छातीमध्ये काही आहे का, सिटी स्कॅननी बघतो, सोनोग्राफी करून बघतो, MRI करून बघतो. तर याला म्हणतात यांनी रोगाचं निदान होतं, त्याला डायग्नोसिस होतं, म्हणजे डायग्नोस्टिक रेडिओलॉजी म्हणतात त्याला. तर हे झाल्यानंतर याचाच पुढे उपयोग करून आपण त्या रोगाची ट्रीटमेंट पण करू शकतो. म्हणजे समजा तुम्हाला सोनोग्राफीवर एखादा कुठला समजा काही ट्युमर दिसला लिव्हरमध्ये, तर तो ट्युमर आहे की इन्फेक्शन आहे की पस आहे, तर त्याच्यामध्ये सोनोग्राफीमध्ये बघून एक आपण निडल टाकायची आणि तिथला पस किंवा बायोप्सी घ्यायची आणि मग त्याचं निदान करायचं. आणि त्याच्याच पुढे तशीच एक दुसरी निडल टाकून, म्हणजे ज्याला आपण एक इलेक्ट्रोड टाकून, त्याच छोटा मोठा ट्युमर असेल तर त्याला आपण तिथेच बर्न करून टाकतो, ज्याला आपण ॲब्लेशन म्हणतो. तर जसं आपण स्वयंपाकघरामध्ये मायक्रोवेव्ह करतो, तर जसं आपण ते कुक करतो तसंच त्या ट्युमरला आपण कुक करून टाकतो. म्हणजे आपण एक मायक्रोवेव्ह निडल आतमध्ये टाकतो आणि त्या ट्युमरला आपण वी कुक द ट्युमर. वन्स वी कुक द ट्युमर देन यू डोंट हॅव टू ओपन द पेशंट. तुम्हाला मोठ्या मोठ्या सर्जरीज आता करायची गरजच नाही आहे. तर याला म्हणतात ॲब्लेटिव्ह थेरपी. तर कॅन्सरमध्ये आता ॲब्लेटिव्ह थेरपी ही एक महत्त्वाची थेरपी झालेली आहे. तर छोट्या मोठ्या ट्युमर करता तुम्हाला पेशंटला ऑपरेट करायचीच गरज नसते. तर सिटी स्कॅनवर एखादा छोटा लंग ट्युमर दिसला, तर मग सिटी स्कॅनमध्ये बघून एक तो इलेक्ट्रोड टाकायचा आतमध्ये आणि त्याच्यात एनर्जी देऊन त्याला तिथेच जाळून टाकायचं. त्याला कॉटरायझेशन म्हणतात. तर ही जी ट्रीटमेंट आहे मिनिमली इन्व्हेसिव्ह आहे. पेशंटला एक दिवस ऍडमिट करून, आता इन्शुरन्स पर्पज करता 24 आवर ऍडमिट करावं लागतं म्हणून, अदरवाईज डे केअर सकाळी आला पेशंट आणि संध्याकाळी घरी जाऊ शकतो. त्याची काहीही त्याला कुठे मोठी ड्रेसिंग नाही, काही नाही, आणि 2 दिवसांनी तो आपलं ऑफिस जॉईन करू शकतो, आपलं काम करू शकतो. तर ही जी ट्रीटमेंट आहे ही इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमध्ये, जसं आपण आधी इमेजिंग मॉडेलिटी करून रोगाचं निदान करायचो, डायग्नोसिस करायचो, आता आपण रोगाची ट्रीटमेंट सुद्धा करतो. त्याला थेरप्युटिक रेडिओलॉजी म्हणतात. तर ही इंटरव्हेन्शन रेडिओलॉजी ही एक थेरप्युटिक ब्रांच आहे रेडिओलॉजीची. तर याच्यामध्ये मला स्पेशलायझेशन करायचं होतं आणि अशा स्पेशलायझेशन करायच्या फार कमी ऑपॉर्च्युनिटीज तेव्हा होत्या. ही मी 2001ची गोष्ट सांगतोय. तेव्हा 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी जास्त अशा ॲव्हेन्यूज नव्हते. पण आम्ही KEM हॉस्पिटलला एक डॉक्टर हेमंत देशमुख सर होते आणि एक डॉक्टर उदय लिमाये म्हणून होते. तर त्यांच्या अंडर मी फेलोशिप केली आणि तिथे या गोष्टी शिकलो. तर हे शिकायचं होतं मला, म्हणून तिथे माझी चांगली चालणारी प्रॅक्टिस, नागपूरमध्ये माझे 3 क्लिनिक होते जिथे एक्सरे, सोनोग्राफी आणि आम्ही सिटी स्कॅन टाकणार होतो. ते मग सगळं सोडून इकडे आलो आणि इकडे येऊन माझ्या मित्राच्या रूमवर पॅरासाईट म्हणून राहायचो. पॅरासाईट म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे का, की एक प्लॅन्ट असतं, ते दुसऱ्या प्लॅन्टवर तो वेल असतो ना, तो दुसऱ्याच्या सपोर्टने राहायचं. तर आम्हाला अशी आयडेंटिटी काहीच नव्हती, आम्ही पॅरासाईट म्हणून राहायचो. पण ती एक आवड हे होती की आपण काहीतरी नवीन शिकतोय, चांगलं शिकतोय. आणि KEM मधलं वातावरण पण तेव्हा असं भारावलेलं होतं. तुम्ही जसे यांनी काम करता तसं ते वातावरण, तिथे चांगले टीचर्स. सो KEM इज अ मेडिकल स्कूल. आम्ही त्याला इव्हन मेडिकल कॉलेज नाही आहे, इट्स लाईक अ स्कूल. तर तिथे खूप चांगले डॉक्टर्स तयार होतात आणि खूप मोठे मोठे डॉक्टर्स पहिल्यापासून काम करतात. त्याच्यामुळे तिथलं एक वातावरण असं भारावलेलं असतं. तर तिथे काम करताना आम्ही हे सगळं विसरून जायचो की रात्री आपल्याला झोपायचं कुठे आहे किंवा काय. तर असा एक तो प्रवास होता की शिक्षण झालं, त्याच्यानंतर MBBS आणि मग रेडिओलॉजी झालं आणि मग हे एक पर्टिक्युलर फेलोशिप इंटरव्हेन्शन रेडिओलॉजीची करायची होती. हा एक प्रकार झाला की ज्याच्यात आपण ज्याला नॉन व्हॅस्क्युलर इंटरव्हेन्शन म्हणतो. आता व्हॅस्क्युलर इंटरव्हेन्शन म्हणजे काय, तुम्हाला माहिती असेल की पेशंटला हार्ट अटॅक आला की आपण अँजिओग्राफी करतो. ते ही अँजिओग्राफी म्हणजे व्हेसल असतं, त्याला व्हॅस्क्युलर इंटरव्हेन्शन म्हणतात. तर तसं जसा हार्ट अटॅक येतो तसा आपल्याला बॉडीच्या बाकी भागात पण अटॅक येतात. जसं पॅरालिसिसचा अटॅक येतो, ब्रेनमध्ये समजा एखादी रक्ताची गुठळी झाली किंवा ब्रेनमध्ये ब्लिडिंग झालं तर आपण त्याला म्हणतो पॅरालिसिसचा अटॅक आला, तो स्ट्रोक म्हणतात त्याला. तसं ब्रेनमध्ये अटॅक येऊ शकतो. तसंच तर आपण ब्रेनची पण अँजिओग्राफी करून जिथे कुठे ब्लॉक झालाय तिथे ओपन करू शकतो किंवा जिथे कुठे ब्लिडिंग होत असेल त्याला आतमध्ये जाऊन स्टॉप करू शकतो. तसंच लिव्हरमध्ये काही ट्युमर वगैरे असेल तर लिव्हरमध्ये आपण अँजिओग्राफी करून ते किमोथेरपी देतो, सो दॅट किमोथेरपी फक्त त्या ट्युमरमध्ये जाते, बाकीच्या बॉडीमध्ये जात नाही. मग त्या पेशंटचे केस जात नाही, त्या पेशंटला उलट्या होत नाही, त्या पेशंटला त्याचे काही साईड इफेक्ट होत नाही. फक्त पण ट्युमरला मात्र व्यवस्थित डोस मिळतो, बाकीच्या शरीरावर काही साईड इफेक्ट होत नाही. तसंच आमच्याकडे काही छोटे छोटे पेशंट येतात. छोटे म्हणजे एवढे छोटे असतात की ते 4 महिने, 1 वर्ष, 2 वर्षाचे असतात. त्यांना डोळ्यामध्ये ट्युमर असतो. तुम्ही तो हा पिक्चर बघितला का की ज्याच्यात
त्या मुलाची त्याला तू बघू नाही शकत. श्वास श्वासच ना, हा. श्वासमध्ये जर दाखवलं आहे की त्या मुलाला त्याच्या डोळ्यामध्ये ट्युमर झाला असतो आणि तो ट्युमर बाकी भागात जायला नको म्हणून आपल्याला त्या मुलाचा तो डोळा काढावा लागतो. तो काढला नाही तर मग तो ट्युमर बाकी शरीराच्या भागात जाऊन ब्रेनमध्ये जाऊन पेशंटच्या जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून आपल्याला त्याला इन्युक्युलेशन म्हणजे आपल्याला तो पेशंटचा डोळा काढावा लागतो. आणि काही पेशंटला, काही बच्चूजला की त्याला ते हेरिडिटरी असतं, त्याला दोन्ही डोळ्यामध्ये ट्युमर होतो, मग त्याचे दोन्ही डोळे काढावे लागतात. तर हे जे छोटे छोटे बच्चू असतात हे 6 महिन्यापासून 1 वर्ष 2 वर्षाचे बच्चू आपल्याकडे येतात. तर आम्ही लोक काय करतो की यांचा आधी डोळा काढावा लागायचा. तर आता आम्ही लोक काय करतो की अँजिओग्राफी करून तिथे जे कॅथेटर इथून आपली जी ब्रेनला नस जाते त्या नसेमधून जी ब्रेनला नस जाते त्यापैकी एक नस तुमची आयला जाते म्हणजे तुमच्या डोळ्यामध्ये जाते. त्यामुळे एक छोटं केसाच्या सारखं एक मायक्रो कॅथेटर असतं ते त्या डोळ्याच्या नसेमध्ये टाकतो आणि त्याच्यातून आम्ही किमोथेरपी देतो. त्यांनी त्याला म्हणतात ऑप्थॅल्मिक आर्टरी किमो इन्फ्युजन. त्यांनी तुम्हाला पेशंटचा डोळा वाचवता येतो. आता आम्ही या ट्रीटमेंटद्वारे जवळपास 80% पेशंटचे आपण डोळे वाचवू शकतो. तर सांगायचा उद्देश असा की या पेशंटला बिचारे अदरवाईज ज्यांना डोळा काढावा लागला असतं ते ऍटलिस्ट 80% पेशंटचे आपण डोळे वाचवू शकतो, त्यांची व्हिजन वाचवू शकतो आणि मग त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो. तर अशी ही जी प्रकारची ट्रीटमेंट आहे ही इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीद्वारे होऊ शकते की जिथे इमेजिंग वापरून कसं बघतो आम्ही, तर आम्ही एक्सरेमध्ये ही बघतो की आमचं कॅथेटर कुठे चाललंय, डोळ्याला ब्लड सप्लाय कुठल्या आर्टरीमधून जातोय, त्याच्यात बरोबर जाऊन आपण औषध टाकायचं. तर हे कुठल्या तरी इमेजिंग मॉडेलिटीचा सहाय्याने आपण अगदी प्रिसाइजली तिथे जातो. याला म्हणतात इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी. टू इंटरव्हिन म्हणजे मध्ये मध्ये करणं. लोक आम्हाला कधी कधी इंटरफिअरिंग रेडिओलॉजिस्ट म्हणतात, बट वी आर नॉट इंटरफिअरिंग रेडिओलॉजिस्ट, वी आर इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट. तर काय करतो की जिथे कुठे असा डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे, जसे पेशंटला कॅन्सर असतो त्याचं ऑपरेशन होतं, मग त्याला ब्लिडिंग होतं, कारण ऑपरेशनमध्ये खूप कॉम्प्लेक्स ऑपरेशन असतं आणि कॅन्सरमध्ये काय तुम्हाला सगळं काढावं लागतं बाहेर. जर बाहेर आतमध्ये काही कॅन्सर सोडला तर तो परत होणार. मग या रॅडिकल सर्जरीज असतात त्याच्यात मग ब्लिडिंग होतं. ब्लिडिंग झाल्यामुळे काय होतं की पेशंटला परत ओपन करायचं, परत ब्लिडिंग झालं, तुम्ही कितीदा पेशंटला ओपन करणार? ते काय अशी झिप चेन नाही लावली की उघडलं चेन परत लावून टाकली. एकदा ऑपरेशन केलं की आतमध्ये इतके सारे प्रॉब्लेम्स असतात की परत ऑपरेशन करणं फार कठीण असतं. मग अशा वेळी आपण काय करतो की अँजिओग्राफी करतो. जिथे कुठे ऑपरेशन केलंय तिथे अँजिओग्राफी करून बघतो कुठून ब्लिडिंग होत आहे आणि त्या पर्टिक्युलर आर्टरीमध्ये जाऊन त्या पर्टिक्युलर रक्तवाहिनीमध्ये जाऊन आपण त्याला ब्लॉक करून टाकतो. असं शरीरातल्या कुठल्याही रक्तवाहिनीमध्ये आपण जाऊ शकतो आणि कुठूनही ब्लिडिंग होत असेल तर आपण थांबवू शकतो. तर ही एक फार महत्वाची ट्रीटमेंट आहे. हेच शिकण्याकरता मग आम्ही नागपूरहून निघालो आणि मग इथे आल्यानंतर 3 वर्ष त्याचं ट्रेनिंग घेतलं. मग समहाऊ टाटा हॉस्पिटलला जॉबला निघाला होता आणि म्हटलं टाटा म्हणजे तर नागपूरला जायचा विचार होता परत, पण इथे 6 महिने काम करून बघू असा एक विचार होता. आणि समहाऊ टाटा हॉस्पिटलचं तर वर्क कल्चर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तिथे इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, इतकी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्हाला मग तुम्ही त्या पेशंटच्या सेवेमध्ये आणि चांगलं काम करण्यामध्ये तुम्ही मग रमून जाता. आणि मग इथेच 20-25 वर्षापासून मी टाटा हॉस्पिटलला काम करतोय. पण सांगायचा उद्देश असा की इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी ही अशी ब्रांच आहे ज्याच्यामध्ये मी याच्यासाठी तुम्हाला सांगतो की कधीही कोणाला फॉर एक्झाम्पल ऍक्सिडेंट झाल्यामध्ये पेशंटला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो तर रक्तस्राव होतो. तर आपल्याकडे अजूनही तेवढा अवेअरनेस नाहीये. पण बाहेरच्या देशामध्ये आधी जर ऍक्सिडेंट झाला तर तो पेशंट सिटी स्कॅनमध्ये येतो, तिथे त्याची सिटी अँजिओग्राफी होते, कुठून ब्लिडिंग होतंय बघतात. ब्रेनचा प्रॉब्लेम असेल न्यूरोसर्जन तिकडून त्याला ओटीत घेऊन जातो किंवा सगळे लोक सिटी स्कॅनमध्ये येतात, बघतात पेशंटला काय प्रॉब्लेम आहे. अँजिओग्राफी मोस्ट ऑफ द टाइम्स पेशंट इज ब्लिडिंग समवेअर. ब्लिडिंग होत असेल तर त्याचं 15 मिनिटात त्याचं ब्लिडिंग थांबवू शकतो आपण, पण फक्त पेशंट आपल्यापर्यंत योग्य पोहोचला पाहिजे. तर हा अवेअरनेस जो आहे तुमच्या निमित्ताने, आजच्या निमित्ताने मी इंटरव्हेन्शन रेडिओलॉजीबद्दल तुम्हाला हा अवेअरनेस इव्हन डॉक्टर्समध्ये नाही आहे. माझ्या खूप जवळच्या मित्राची बायको ती पण गायनेकोलॉजिस्टच होती. तिचा वरळीला तिचा ऍक्सिडेंट झाला आणि तिच्या राईट साईडवरून पूर्ण तो पूर्ण ट्रकाचं चाक गेलं आणि शी वॉज ब्लिडिंग इनसाइड. शी वॉज ऍडमिटेड इन KEM हॉस्पिटल. तिला तिथून सिटी स्कॅन पर्यंत कोणी शिफ्ट नाही केलं लवकर
आम्ही म्हणत होतो की तिला कमीत कमी स्वतः आम्ही डॉक्टर्स असताना स्वतः आमची सगळे लोक तिथे उभे होते, पण कधी कधी पेशंट इतका बॅड असतो की ते सिटी स्कॅन मध्ये पण शिफ्ट करता येत नाही. पण तिचं डायग्नोसिसच नाही झालं अँड शी अल्टिमेटली ब्लेड टू डेथ. वी कुड सी हर सिंकिंग बिकॉज ऑफ ब्लिडिंग, बट वी कुड नॉट स्टॉप ब्लिडिंग अँड इट वॉज सच अ हेल्पलेसनेस. अँड धिस इज अ 15-20 मिनिट्स जॉब. जर पेशंटची तुम्ही अँजिओग्राफी केली तर पेशंटचं ब्लिडिंग 95% केसेसमध्ये थांबवू शकतो. तुम्हाला माहिती असेल तर स्मिता पाटील म्हणून एक आपली ऍक्ट्रेस होती. स्मिता पाटीलचं काय झालं की तिची प्रेग्नन्सी नंतर तिची डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी नंतर बऱ्याच पेशंटला ब्लिडिंग होतं आणि हे ब्लिडिंग कधी कधी थांबतच नाही. आणि त्यावेळी समहाऊ स्मिता पाटील सारखी ऍक्ट्रेस, तिच्याजवळ काय कमी होती रिसोर्स, पण तिची अँजिओग्राफी नाही केली. जर ही एक जी गर्भाशयाची जी आर्टरी असते, रक्तवाहिनी असते, तिला त्याच्यातून रक्तस्राव होत असेल तर ते थांबवणं हे 15-20 मिनिटापेक्षा मोठं काम नाही आहे. पण त्यावेळी कोणी तिला पाठवलंच नाही, कोणी तिची अँजिओग्राफीच नाही केली. अँड स्मिता पाटील अगेन डायड, शी ब्लेड टू डेथ. तर सांगायचा उद्देश असा की हा अवेअरनेस डॉक्टर्समध्ये सुद्धा आणि आपल्याला जनरली असायला पाहिजे की मला हे करायचं आहे, होऊ शकतं का, आणि आपण आपला पेशंट वाचवण्याकरता कुठल्याही एक्सटेंटला गेलं पाहिजे. त्या तुम्ही तुमच्या पेशंटचे पैसे सँक्शन करण्याकरता जातात, तसं त्या डॉक्टरच्या मागे लागून भांडण नाही करायचं. तिथे बाकी जसं डॉक्टर तिथे मारपीट करतात तसं नाही करायचं, पण ते काही आम्हाला ही आमचा पेशंट वाचला पाहिजे. तर मग डॉक्टर्स पण दे ट्राय टू टेक देअर बेस्ट एफर्ट. तर सांगायचा उद्देश असा की टेक्नॉलॉजी खूप इम्प्रूव्ह होते आहे आणि आपण पेशंटला जर माहिती असेल, योग्य नॉलेज असेल आणि योग्य डॉक्टरकडे जर तुम्ही गेले असाल तर डेफिनेटली या गोष्टी पेशंटचा फायदा होतो. ही आहे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी. हे मला शिकायचं होतं, त्याच्यामुळे मग मी मुंबईला आलो. तसं टाटा रुग्णालय आपल्या सगळ्यांसाठी रुग्णसेवेचं मंदिर आहे. आपल्या सर्वांचा खूप जिव्हाळ्याचा विषय आणि सर तिथे सेवा देत आहेत. तर सरांनी केलेलं संशोधन, त्यांची सेवा नक्कीच वंदनीय आहे. पुढे जाऊया. सर, आपण म्हणालात की नागपूरमध्ये आपली उत्तम चाललेली प्रॅक्टिस सोडून आपण इथे KM मध्ये शिकण्यासाठी आलात. तर इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमध्येच करिअर करायचे हे ठरवण्यामागची प्रेरणा काय होती? म्हणजे ते तुम्ही का ठरवलं? प्रेरणा अशी होती की मला ऍक्च्युली सर्जन बनायचं होतं. तर सर्जरी माझा आवडता विषय होता. पण रेडिओलॉजी तेव्हा ऍडमिशन, पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये रेडिओलॉजीला ऍडमिशन मिळाली आणि तो विषय खूप चांगला होता, कारण मध्ये मी मेडिकल ऑफिसर म्हणून आमगावला काम करायचो त्या प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये. तर तेव्हा मी रेडिओलॉजीत काम केलं होतं. ही रेडिओलॉजी ही काय आहे की तुम्ही पण कुठल्याही ज्या क्षेत्रामध्ये जिथे टेक्नॉलॉजी डिपेंडंट क्षेत्र आहे ते त्यात खूप फास्ट डेव्हलपमेंट होतात आणि त्यात खूप स्कोप असतो पुढे. तर तसंच रेडिओलॉजी हे असं एक फील्ड आहे की तेव्हा फक्त एक्सरे, सोनोग्राफी होतं, मग CT स्कॅन आला, मग MRI आला, पेट CT आला, पेट MRI आला. तर सांगायचं कसं की ही टेक्नॉलॉजी डिपेंडंट ब्रांच आहे आणि मला टेक्नॉलॉजीची पण आवड होती आणि सर्जरीची पण आवड होती, म्हणून मी रेडिओलॉजी घेतलं. पण रेडिओलॉजीमध्ये नुसतं रुग्णाचं निदान करून मला समाधान मिळत नव्हतं की फक्त आपण हा इथे इन्फेक्शन आहे, इथे ट्युमर आहे, इथे असं करून पेशंट सर्जनकडे पाठवायचं, पुढे काय. तेव्हा मला ते जे पेशंटला ट्रीट करण्याचं समाधान मिळत नव्हतं. त्याच्यामुळे मी विचार केला की आपण थेरप्युटिक रेडिओलॉजीकडे जाऊ. तर म्हणजे रेडिओलॉजीचंच नॉलेज वापरून आपण पेशंटची ट्रीटमेंट पण करता येईल. सो दॅट वॉज द इन्स्पिरेशन टू डू इंटरव्हेन्शन. सर, रेडिओलॉजी ॲज सच रेडिओलॉजी आणि ऑन्को रेडिओलॉजी याच्यामध्ये काही बायफर्केशन आहे का? सो रेडिओलॉजी इज म्हणजे इन जनरल सगळ्या प्रकारचे CT स्कॅन, MRI आपण करतो, पण ऑन्कोमध्ये काय झालंय की ऑन्को रेडिओलॉजी आता एक सबस्पेशालिटी बनलेली आहे. तर याच्यात काय होतं की ऑन्कोलॉजीमध्ये आपल्याला पेशंटचा आधी ट्युमर कसा होता, मग त्याला ट्रीटमेंट दिली, फॉर एक्झाम्पल किमोथेरपी दिली, मग रिस्पॉन्स कसा आहे, त्याची रिस्पॉन्स असेसमेंट वगैरे या गोष्टींच्या गाईडलाईन्स खूप जास्त डिफाईन्ड आहेत बाकी रेडिओलॉजीपेक्षा. त्याच्यामुळे ऑन्को रेडिओलॉजीमध्ये काय आहे की सगळी पेशंटची ट्रीटमेंट ही रेडिओलॉजीवर डिपेंडंट असते. म्हणजे तुम्ही पेशंटला ऑपरेट केल्यानंतर समजा पेशंटला तो ट्युमर परत आला तर ते रेडिओलॉजीवर डिटेक्ट होतं. नंतरचं डायग्नोसिस रेडिओलॉजीवर होतं. समजा आपल्याला काही सस्पिशन आहे, त्याची बायोप्सी रेडिओलॉजीमध्ये होते. पेशंटला ट्रीटमेंट दिली, त्याचा रिस्पॉन्स रेडिओलॉजीमध्ये होतो. त्याच्यात परत या प्रत्येक ठिकाणी रेडिओलॉजीचं रोल खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे ॲज कम्पेअर्ड टू बाकी इन्फेक्शन आणि या गोष्टीपेक्षा याच्यामध्ये
प्रत्येक कॅन्सरची ट्रीटमेंट ठरवण्याकरता रेडिओलॉजीचा फार मोठा रोल आहे ॲज कम्पेअर टू रेस्ट ऑफ द रेडिओलॉजी. सर, त्याला जोडून रेडिओलॉजी मधले जे डायग्नोस्टिक टूल्स आहेत त्याबद्दल थोडं डिटेल, कोणकोणते डायग्नोस्टिक टूल्स आहेत आणि त्याच्यामुळे आपण कसं लवकर हे करू शकतो, निदान करू शकतो आणि त्याचा पुढे उपचारामध्ये रुग्णाला कसा फायदा होतो. आपण जसं बोललो ना की रेडिओलॉजी हा एक टेक्नॉलॉजी डिपेंडंट विषय आहे. आधी आपल्याला तुम्हाला माहिती असेल एक्सरे काढायचो आपण, एक्सरेची एक प्लेट मिळायची आणि ती आपण उलटी सुलटी करून बघायचो. तर आता काय आहे ना, तो जमानाच गेला. आता रेडिओलॉजी इज हेवीली इम्पॅक्टेड बाय डिजिटायझेशन. दिस इज द फर्स्ट ब्रांच ऑफ मेडिसिन विच हॅज बिकम डिजिटाइज्ड. आणि जिथे डिजिटायझेशन झालं तिथे मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं. त्याच्यामुळे ही एक ब्रांच अशी झाली की त्याच्यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक खूप मोठा इम्पॅक्ट तुम्हाला दिसू शकतो. आता काही दिवसांनी तुम्हाला रेडिओलॉजिस्टची गरजच नाही पडणार. एक्सरे काढला तो डिजिटल असतो आणि तो ऑटोमॅटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्सने वाचून तुम्हाला रिपोर्ट मिळून जाणार. सिटी स्कॅन त्याचा एक बेसिक रिपोर्ट मिळेल. ऑफकोर्स कसं तर AI ज्याला आपण म्हणतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तो आर्टिफिशियल न राहता तो ऑगमेंटेड इंटेलिजन्स असो. म्हणजे माणसाचा तर रोल राहीलच तिथे, रेडिओलॉजिस्ट राहीलच, पण त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सपोर्ट असतो. तर रेडिओलॉजीमध्ये एक्सरे ही एक मॉडेलिटी आहे जिच्यामध्ये आधी आपला एक्सरे, आता ती पण डिजिटाईज झाली, त्याला आपण रेडिओग्राफ म्हणतो. आता डिजिटल एक्सरे झालाय. मग दुसरी पण एक्सरेमध्ये आपल्याला ओव्हरऑल इन्फॉर्मेशन कळते पण खूप डिटेल नाही कळत. मग त्याच्यावर काही सस्पिशन तर आपण सिटी स्कॅन करतो. तर सिटी स्कॅनमध्ये सुद्धा एक्सरे ट्यूबच असते, पण ती तुम्हाला पूर्ण शरीराचे सेक्शनमध्ये, त्याला क्रॉस सेक्शनल इमेजिंग म्हणतात. तर ती क्रॉस सेक्शन म्हणजे जेव्हा आपण बॉडी एकेका सेक्शनमध्ये बघतो आणि मग आता 3D रिकन्स्ट्रक्शन करून पूर्ण बॉडीचे आपल्याला सगळे ऑर्गन बघता येतात. तर ते झालं सिटी स्कॅन. सिटी स्कॅनमध्ये काही ऑर्गन चांगले दिसतात, एस्पेशली बोन्स चांगले दिसतात, पण सॉफ्ट टिश्यू ज्याला म्हणतो आपण मसल, कुठे कोणाला काही ट्रॉमा झाला किंवा नी झाला तर नीची लिगामेंट आपण म्हणतो फ्रॅक्चर झाली, त्याच्याकरता सॉफ्ट टिश्यू करता आपल्याला MRI करायचं असतं. तर व्हॉट इज MRI? MRI इज मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. तर आपल्या शरीरामध्ये जे पाण्याचे मॉलिक्युल्स असतात म्हणजे H2O असतात, त्याला आपण मॅग्नेटिक फील्ड लावतो आणि एक त्या मोठ्या मॅग्नेटिक फील्डमध्ये काय होतं, सगळे आपले हायड्रोजन आयटम एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये जातात मॅग्नेटिक फील्डच्या. मग आपण एक रेडिओ फ्रिक्वेन्सी पल्स देऊन त्याला डिस्टर्ब करतो. मग ते परत जागेवर येतात आणि परत मॅग्नेटिक फील्डमध्ये जातात. जेव्हा हे होतं तेव्हा ते एक पर्टिक्युलर इम्पल्स सोडतात आणि हा इम्पल्स जो असतो तो त्या म्हणजे नीमधून वेगळा जाणार, शोल्डरमधून वेगळा जाणार, बोनमधून वेगळा जाणार, मसलमधून वेगळा जाणार. कॉम्प्युटर त्या इम्पल्सची इमेज बनवते आणि ती इमेज आपल्याला दिसते. तर आपल्याला वाटतं की मला नीचा हे, पण त्याच्यामागे खूप मोठं सायन्स आहे आणि म्हणूनच MRI ज्यांनी शोधून काढला त्या सायंटिस्टला नोबेल पुरस्कार मिळाला होता. तर हे झालं मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. तर MRIचा फायदा काय असतो की त्याच्यामध्ये रेडिएशन नसतं. ही एक महत्वाची गोष्ट आहे. समजा पेशंट प्रेग्नंट असेल किंवा छोटा असेल तर आपण जनरली रेडिएशन अवॉइड करतो. सो एक्सरेमध्ये रेडिएशन आहे, सिटी स्कॅनमध्ये रेडिएशन आहे, इव्हन अँजिओग्राफीमध्ये रेडिएशन आहे, पण अल्ट्रासाऊंड आणि MRI या दोन गोष्टींमध्ये रेडिएशन नसतं. म्हणून आपण प्रेग्नंट बाईचा आपण बच्चू बघायचं असेल तर सोनोग्राफी करतो, किंवा जास्त कॉम्प्लेक्स असेल तर तुम्हाला MRI करता येतो, पण आपण त्या पेशंटचा सिटी स्कॅन नाही करत किंवा एक्सरे पण अवॉइड करतो करायला, कारण रेडिएशनचा बच्चूवर परिणाम होऊ शकतो. म्हणून आपण रेडिएशन अवॉइड करतो. तर हे या मॉडेलिटी, ही MRI एक मॉडेलिटी आहे इमेजिंगची रेडिओलॉजीमध्ये. त्याच्यानंतर आलं की तर ही एक गोष्ट आपण हे जे आणि अँजिओग्राफी, बाकी मात्र एक गोष्ट की शरीरात पूर्ण फॅमिली वाईट परिस्थितीतून जाते, कुठून कुठून येतात. समूह आपल्याकडे महाराष्ट्रापेक्षा बाहेर ट्रीटमेंट जास्त येतात. तर ते त्यांच्या ठिकाणी असे एकदम गरिबी नसतात, ठीक असतात, ॲव्हरेज असतात. पण इथे आल्यावर मुंबईत राहणार कुठे, खर्च, महिने ट्रीटमेंट चालले, शेवटी ते फुटपाथवर राहतात. ते फुटपाथवर राहणारे काही पेशंट काय अगदीच म्हणजे झोपडीत राहणारे नसतात, त्यांचं तिकडे घर असतं, पण इथे किती दिवस राहते, शेवटी ते फुटपाथवर राहतात. तर द होल फॅमिली इज गोइंग थ्रू अ बिग मेंटल, फिजिकल अँड फायनान्शियल क्रायसिस. आणि मी हे नाही म्हणत की आपण त्यांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, पण जे काही आपल्या काय म्हणतात आपल्या कॅपॅसिटीमध्ये आहे तेवढं जरी आपण प्रत्येकाने केलं तरी आपण त्यांचं थोडं दुःख हलकं केलं. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे
तुमच्या तोंडावर म्हणून नाही सांगत आहे, पण फायनान्शियल तुम्ही त्यांना जी हेल्प करता, ॲटलिस्ट तुम्ही तो प्रयत्न करता, त्याच्यातून त्यांना एवढा मोठा दिलासा मिळतो की बाकी गोष्टी तर ते सहन करतच असतात. मेंटली आज माझ्या आईला कॅन्सर झाला आहे असं तसं, आणि त्याचे रिपरकशन फिजिकली ती पेशंट जे सहन करते त्याचं दुःख वेगळं, पण त्याच्या पलीकडे फायनान्शियल, त्या फायनान्शियल जर हे असेल तर ते जे तुम्ही काम करताय हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की गव्हर्नमेंटनी सोय करून दिली आहे, बाकी तिथे इन्शुरन्स आहे, पण पेशंटला मिळत नाही आहे, हे अजून फ्रस्ट्रेटिंग आहे. इन्शुरन्स तर काही ना काही कारणाने तो क्लेम कसा रिजेक्ट करायचा याच्याच मागे लागलेलं असतं. तर ते प्रॉपर डॉक्युमेंटेशन करून, कारण कुठलं तरी डॉक्युमेंट बरोबर नाही आलं मग ते क्लेम रिजेक्ट केला, तर हे प्रॉपर डॉक्युमेंटेशन करून तुम्ही जेव्हा एका पेशंटला त्याची ट्रीटमेंटचं रिएम्बर्समेंट करून देता, ते फारच महत्त्वाचं काम आहे. आणि तुम्हाला जसं आम्ही मगाशी बोलत होतो की याचे तुम्हाला सगळ्यांना एवढे आशीर्वाद मिळतील ते तुम्हाला आत्ता कळणारही नाही, पण तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला याचे आशीर्वाद हे नेहमी मिळतात. पहिलं, आणि हे कधी आपण कधी समजू नका की तुम्ही जे काम केलं ते काय त्याचा फायदा आहे, आणि ते तुम्हाला कदाचित तो पेशंट कधी सांगणारही नाही, पण नेहमी नक्कीच पेशंटला त्याचे असतात. आणि तुम्हाला पण कळणार नाही की हे कसं झालं. मला काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात त्याचं एक्सप्लेनेशन नसतं, तर हे जे आशीर्वाद असतात तेच कामात येतात. तुम्हाला नाही, तुमच्या मुलांना कामात पडतील, तुमच्या कुटुंबाला कामात येतील, पण डेफिनेटली हे जे तुम्ही काम करताय हे कधीच वेस्ट जाणार नाही, एवढं लक्षात. थँक्यू सर. मी माझ्या टीमच्या वतीने आपल्याला शब्द देते की आरोग्य सेवेमध्ये आमचा जो खारीचा वाटा आहे तो आम्ही असाच कायम उचलत राहू. पुढे जाऊया सर. कोविड-19 पॅन्डेमिकमध्ये आपण सगळ्यांनी म्हणजे आम्ही सुद्धा खूप सफर केलं आरोग्य सेवा देत असताना. तसं आपण मगाशी म्हणालात की डॉक्टरांना सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तर आपले काही अनुभव कोविड-19च्या वेळेमधले सांगू शकता का? नक्कीच सांगू शकते. कोविड-19 मध्ये आपण सगळ्यांनीच एक असा काळ अनुभवला आहे की जेव्हा खरं दोन गोष्टी फार महत्त्वाच्या ठरल्या की खरंच कोण कोणाला किती कामात येऊ शकतं ते कळलं. म्हणजे बरेच पत्ते उघडे झाले, ते फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करतात ते. आणि दुसरं की परत की कुठल्या कशालाच काही असं पैशाला तर काही किंमतच नव्हती राहिली. किती श्रीमंत लोक आज म्हणजे त्यांच्या पूर्ण फॅमिली निघून गेली, त्यांची ॲसेट क्लेम करायला कोणी नाही आहे अशी. तर असे बरेच अनुभव आहेत. आणि त्याच्यात हे की मेनली की डेथ झाल्यानंतर पेशंटची बॉडी बघता येत नाही आहे, रिलेटिव्हला पण बघता येत नाही आहे. एक नवरा वरच्या फ्लोअरला ॲडमिट आहे, बायको खालच्या फ्लोअरला ॲडमिट आहे. बायकोची डेथ झाली, त्याला कळलं सुद्धा नाही किंवा त्याला सांगूही नव्हते शकत कारण तो स्वतः सिरियस आहे. असे प्रसंग आले की त्यांना आपण हे सांगणंही चुकीचं होतं असं. ॲट द सेम टाइम पण एक गोष्ट आमच्या लक्षात आली की सुरुवातीला फार त्याचा भाऊ होता की हे करू नका ते करू नका. माझं आम्ही पण अँजिओग्राफी करताना ती हेल्मेट घालायचो, मग काही दिसायचं नाही, मग ते सगळं त्याच्यात फॉगिंग होऊन जायचं, मग शेवटी ते काढून टाकायचो. नंतर असं लक्षात आलं की कशाचंच काही फरक नाही. एक तर कोविड कोणाला कळलाच नाही मला तर वाटतं. प्रत्येक जणांनी आपल्या थेअरीज मांडल्या, त्याला त्याचा फायदा होत होता तो त्यांनी केला. कोणी ते रेमडेसिवीर विकतच गेला आणि पैसेच कमावत गेला. कोणाला कोणाला कळलंच नाही कोविड काय आहे आणि त्याचा कशाचा फायदा होतोय. साईड इफेक्ट मात्र खूप झाले. सगळ्यांना स्टेरॉइड ठोकलं, त्या स्टेरॉइड नंतर एवढे लोकांना प्रॉब्लेम झाले. अजून सुद्धा लोक फंगल इन्फेक्शन घेऊन येतात आहे. लोकांचे स्टेरॉइडमध्ये सगळ्यांचे हिप जॉईंट खराब झाले. नव्हता त्यांना डायबिटीज झाला, नव्हतं त्यांना ब्लड प्रेशर झालं, आणि ती वाट जास्त लावली लोकांनी. आणि नंतर तर झालं की कोविडची इंडस्ट्रीज बनली होती. मग फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह, थर्ड वेव्ह मध्ये तर लोक नाही आहे कोविड, कारण खूप लोकांचं दुकान सेट झालं होतं कोविडमुळे. त्यांचं खूप लोकांचे वेगळे फायदे होत होते. त्याच्यामुळे त्यांना कोविड जाऊच नव्हता द्यायचा. आता थर्ड वेव्ह चालू आहे, आता फोर्थ वेव्ह चालू आहे, पण कोविड आहे असं चालू होतं. पण शेवटी आम्ही एक गोष्ट लक्षात घेतली की काही नाही, कोविड वगैरे जे काही असेल व्हायचं होतं त्याला होईल. आमच्या सगळ्या स्टाफने काम केलं आणि जेवढे काही पॉसिबल असेल तेवढ्या प्रिकॉशन घेतल्या, पण इट वॉज नेव्हर दी आयडियल प्रिकॉशन्स. पण आमच्या टीममधलं कोणाला कोविड व्हायचा नाही किंवा झाला तरी ते पटपट रिकवर पण व्हायचे.
तर मला असं वाटतं की आपलं जर इंटेन्शन चांगलं असेल ना, तर शेवटी असं म्हणजे बरोबर तो देव आहे जो आपल्याला आपली काळजी घेत असतो. तुमचं जर जे कार्य तुम्ही करताय त्याच्या मागची भावना चांगली असेल तर तो बरोबर तुम्हाला प्रोटेक्ट करतो. आणि नसेलच तर तुम्हाला ते घरी जे लोक अगदी म्हणजे ते दूधवाला आणि याच्याकडून पेपरला पण हात नाही लावायचे, त्या लोकांना घरी बसल्या बसल्या कोविड झाला. म्हणजे आम्ही सुद्धा 15-15 दिवसांनी हे केलं होतं की कोविडचा खूप फायदा झाला. 15 दिवस ते सगळ्यांना नको एकदम कोविड व्हायला, पूर्ण स्टाफ सुट्टीवर नको जायला, म्हणून आम्ही 15-15 दिवसांनी रोटेट करायचो. 15 दिवस हे लोक ड्युटीवर, मग 15 दिवस तर जे घरी 15 दिवस बसायचे त्यांना कोविड व्हायचं, जे हॉस्पिटलमध्ये काम करायचे त्यांना कोविड व्हायचं. आणि मग अजून एक फार चांगलं लक्षात आलं माहिती का, कोविडचा सगळ्यात जास्त फायदा यायचे हेड ऑफ द डिपार्टमेंट मला काय झालं की रेडिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये बरेच म्हणजे ऑलमोस्ट आमच्या डिपार्टमेंटला 500 लोक काम करतात. त्याच्यात टेक्नॉलॉजिस्ट आहेत, डॉक्टर्स आहेत, स्टुडंट्स आहेत, अटेंडंट्स आहेत, स्वीपर आहेत सगळे. तर माझ्या लक्षात आलं की 50% लोक ड्युटीवर असायचे, 50% लोक सुट्टीवर असायचे, आणि तरी सुद्धा डिपार्टमेंट व्यवस्थित चालायचं, काम व्यवस्थित होत आहे. मग काय झालं की मग मी विचार केला की हीच ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याच 50% स्टाफला जसं जसं कोविड कमी झाला त्याच 50% स्टाफला मग मी काय म्हटलं की आता आपण तुम्ही नाईट ड्युटी करा. आणि मग विदाऊट इन्क्रीजिंग अ सिंगल स्टाफ, ज्या स्टाफ म्हणजे त्या स्टाफमध्ये जे आमचं रेडिओलॉजी डिपार्टमेंट अदरवाईज 12 तास चालायचं ते आम्ही 24/7 चालू करून टाकलं. आणि म्हणजे असं नाही की अचिव्हमेंट फार मोठी, पण आम्हाला नेहमीच असं बघा, ही एक सिटी स्कॅन मशीन असते ना, त्याचं आपल्याकडची जी मशीन त्याचं CMC ज्याला आपण म्हणतो मेंटेनन्स जो आहे 50 लाख रुपीज पर इयर असतो, की तेवढे तर पैसे आपल्याला त्या कंपनीला द्यायचेच आहे. मग त्याच्यात कधी खराब झाली मशीन तर ते येऊन सुधरवतील, पण मशीन तेवढी काय इन्शुरन्स सारखंच आहे, आजारपण झालं तरच त्यांना पैसे द्यायचे आहेत, नाहीतर ते इन्शुरन्स कंपनी पैसे कमवतेच आहे. तसं CMC 50-50 लाखाची आपण देतोय, पण रात्री मशीन बंद आहे, शनिवारी मशीन बंद आहे, रविवारी मशीन बंद आहे, हॉलिडेला मशीन बंद आहे, आणि पेशंटची वेटिंग लिस्ट 1 मंथ 2 मंथ 3 मंथ वाढतच चालली होती. म्हणून आम्ही विचार केला की आपण मशीनचं प्रॉपर युटिलायझेशन करू. मशीन 24/7 चालू ठेवल्या, सॅटर्डे संडे सुद्धा चालू ठेवल्या, आणि जो स्टाफ नवीन स्टाफ घ्यावाच नाही लागला, कारण कोविडमध्ये याचा अनुभव होता. 50% स्टाफमध्ये व्यवस्थित काम होत आहे, हॅपीली होत आहे, असंही नाही की कोणी क्रिप करत आहे, कारण कोविडमुळे पीपल वर हॅपी टू वर्क फॉर हाफ द स्ट्रेंथ अँड इट वॉज डन व्हेरी वेल. मग एकही स्टाफ न वाढवता 24/7 सर्व्हिसेस चालू केल्या. आमची वेटिंग लिस्ट संपूनच गेली, शून्य. आता काही कधी समजा मशीन बंद पडली असती तर वेटिंग होतं, अदरवाईज सिटी स्कॅन MRI या सगळ्या गोष्टींची वेटिंग लिस्ट संपून गेली. तर सांगायचा उद्देश असा की कोविडचा हा एक आम्हाला फायदा झाला की आम्ही रेडिओलॉजी डिपार्टमेंट किंवा पेशंटची वेटिंग लिस्ट कम्प्लीट करू शकतो, आणि मशीन्स आर युटिलाइज नाऊ फुल. कधी तुम्ही रात्री 2 वाजता 3 वाजताही तुम्हाला सिटी स्कॅन करायचं असेल, MRI करायचं असेल तर करू शकता. 24/7 ऑन, 25/7 सॅटर्डे संडे एव्हरीडे. तर त्याच्यामुळे, आणि हे पॉसिबल आहे सगळीकडेच, पण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये करतच नाही पण. तर सेम स्टाफमध्ये, तर तो कोविडचा एक मोठा फायदा झाला. फायदा असतो. गव्हर्नमेंट हॉस्पिटल इच्छाशक्तीचा अभाव आहे. हो, इच्छाशक्तीचा अभाव आहे, युनियनचा इश्यू असतो. पण पण ते एकही जण त्याच्या 8 तासापेक्षा जास्त ड्युटी नाही करत आहे, त्यांच्याच ड्युटी अवर्समध्ये फक्त रिओरिएंटेशन झालं. आणि दुसरं एक होतं मात्र की सुरुवातीला कॅन्सरच्या दृष्टीने कोविडमध्ये कारण की पेशंट आले नाही, तर बऱ्याच पेशंटचा कॅन्सर आधी प्रोग्रेस होऊन गेला, कारण ते आले नाही, डिटेक्शन करता आले नाही, फॉलोअप करता आले नाही. त्याच्यामुळे डेफिनेटली स्टेज अपग्रेडेशन झालं होतं. सर, आपल्या इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एखादी केस जी आपल्या लक्षात राहिली खूप, अशी एखादी केस किंवा त्याच्याशी रिलेटेड घटना शेअर करा. आता तेच आहे की जसं तुम्हाला सांगितलं की हे जे रेटॅनोब्लास्टोमाचे पेशंट असतात, ज्याला आपण डोळ्याचा कॅन्सर म्हणतो, एक छोटासा बच्चू होता, तो आमच्याकडे आला होता, आणि त्याचा एक डोळा ऑलरेडी काढला होता, आणि दुसरा डोळा वाचवण्याकरता तो आला आमच्याकडे, आणि आम्ही अँजिओग्राफी केली, त्याची ट्रीटमेंट पण केली, आणि त्याचं ट्युमर पण कमी झालं. पण तो ते नस जी असते आपली ब्रेनला आणि डोळ्याला जी कनेक्ट करते त्या नसेच्या जवळ होता, आणि MRI वर असं वाटत होतं किंवा तो बहुतेक नसेतून मग ब्रेन मध्ये जायची शक्यता होती. आणि तेव्हा जसं म्हणजे हृदयावर दगड ठेवून आम्ही त्या पेशंटच्या वडिलांना आणि आईला सांगितलं की
असं आहे की सगळं झालं आहे, ट्रीटमेंटचा रिस्पॉन्स पण चांगला आहे, पण हा ट्युमर ब्रेनमध्ये जायला नको म्हणून आपल्याला या बच्चूचा डोळा काढावा लागेल. ज्या मोमेंटला आम्ही त्याला म्हटलं की डोळा काढावा लागेल, तर तेव्हा त्याच्या वडिलांनी, आईनी पण नाही, वडिलांनी जो हुंदका दिला आणि तो जो रडत रडत माझ्या ऑफिसमधून बाहेर चालला गेला, ते अजूनही माझ्या डोक्यात आहे की पेशंटच्या भावना किती जास्त असतात. आणि ते पण शेवटी पेशंटचा लाईफ वाचवायचं तर आपल्याला डोळा काढावा लागणार होता. आता तो बच्चू छान आहे, त्याचे तो अंधविद्यालयात त्याचा खूप छान तो शिकतो, ब्रिलियंट आहे, तो पियानोही चांगला वाजवतो, सगळं आहे. पण तो जो प्रसंग आहे तो अगदी हृदयद्रावक होता की त्याच्या वडिलांचं दुःख की आपल्या बच्चूचा डोळा काढावा लागणार, हे दुःख जेवतं. आणि सगळ्यात वाईट गोष्ट की आम्ही जेव्हा तो डोळा काढला आणि जेव्हा आम्ही ते हिस्टोपॅथॉलॉजीवर बघितला तर त्याच्यातला ट्युमर पूर्ण ट्रीट झाला होता. ट्युमर वॉज नॉट ऍक्टिव्ह. कदाचित आम्ही त्याचा डोळा वाचवू शकलो असतो, पण ते कधी सांगता नाही येत. आता हे तर नंतर जर गोष्टी झाल्या, पण समजा नसता तर कदाचित जीव पण गेला असता, म्हणून आम्ही तर डोळा काढावा लागला. पण हे असे काही डिसिजन्स असतात की ज्याच्या जेव्हा आपल्याला, आणि ते नेहमी आपल्याला माहिती राहतं. आणि म्हणून काय असतं ना की मी माझ्या बायकोला पण सांगतो की छोटे मोठे पोरांचे आजार पण सोडून जाऊ. तिथे जेव्हा लोकांना आपल्या पोराचा डोळा काढायची वेळ येते आणि ते लोक ते दुःख सहन करतात, त्याच्यासमोर आपले छोटे मोठे दुःख हे काहीच नाही. त्याचा रिलेव्हन्स काय आहे? लहाने सर जस्ट आले, येऊन गेले होते आणि डोळ्याबद्दल इतकी माहिती त्यांनी आणि अशीच उदाहरणं सगळी ती दिली होती. म्हणजे एका आईच्या लहान बाळाला, तिला फक्त त्या बाळाला पाहायचं आहे म्हणूनच दृष्टी पाहिजे होती आणि 5च मिनिटं द्या म्हणाली ती. ते इतकं गैवरून आलं सगळ्यांना, जबरदस्त प्रसंग होते सगळे. बरोबर आहे, बरोबर आहे. सर, आपण 2015 पासून त्या टाटा रुग्णालयामध्ये आहात. तर टाटामध्ये काम करत असताना डॉक्टर म्हणून सर्वात जास्त समाधान कशामध्ये मिळतं? टाटामध्ये काम करत असताना ना, हे मगाशी जे तुम्ही उदाहरण दिलं तेव्हा मला हेच सांगायचं होतं की आपल्याला, मी जसं म्हटलं की आपल्या संपर्कात जेव्हा तो पेशंट येतो तेव्हा आपण त्याचं जे कुठलं दुःख हलकं करू शकत असो ते केलं की तुम्हाला भयंकर समाधान मिळेल. मग असं नाही, आता खरं मला अँजिओग्राफी करून काहीतरी कॉम्प्लेक्स कुठलं तरी ब्लिडिंग केलं की मला छान वाटतं, पण त्याच्यापेक्षाही चांगलं जर तुम्हाला साधं एक नाना पालकरला फोन करून जर त्या पेशंटला राहायची सोय झाली किंवा तुमच्यापैकी कोणी त्याचं सँक्शन करून दिलं आणि त्याची पैशाची सोय झाली, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यातून तुम्हाला फार समाधान मिळतं आणि त्याच्यामुळे तुम्ही खूप पेशंट्सला हेल्प करू शकता. आणि आपला तेवढाच रोल आहे. सगळ्यात महत्वाचं मी टाटा हॉस्पिटलला गेल्यावर हे शिकलो की तुम्ही काय, यू शुड नॉट फील, नेव्हर थिंक दॅट यू आर गॉड. तो त्या कशला तर आपल्या वेब सिरीज मध्ये ना कभी कभी तर लगता है की नाही गावा करके, तसा जो डायलॉग आहे तसं कधीच तुम्ही, यू शुड नेव्हर थिंक दॅट वी कॅन बी गॉड. तुम्ही किती मोठे डॉक्टर असाल, तुम्ही काही कॅन्सरला क्युअर करू शकत नसता, तुम्ही काही कोणाला, म्हणजे ते काही गोष्टी त्याच्या डेस्टिनीमध्ये असतात त्याच होणार असतात, पण तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीमध्ये जे बेस्ट करू शकत असाल तेवढं करायचं. तेवढं हे आपल्या हातात असतं आणि ते केलं की तुम्हाला, कारण इन अन अटेम्प्ट टू बिकम गॉड समटाइम्स वी टेक रॉंग डिसिजन्स, किंवा नाही की आपल्याला परफेक्टच केलं पाहिजे, क्युअरच केलं पाहिजे, कम्प्लीटच केलं पाहिजे, आणि मग अशा ठिकाणी कॉम्प्लिकेशन होतात. तर महत्वाचं आहे की कुठे थांबायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. जे म्हणतात की डॉक्टर्समध्ये, सर्जनमध्ये, नवीन सर्जनला सगळंच करायचं असतं. ही वॉन्ट्स टू लर्न टू ऑपरेट. मग जो थोडा सिनियर सर्जन झाला की त्याला कळतं की कसं ऑपरेट करायचं, ऑपरेशन कसं करायचं. आणि जेव्हा ऍक्च्युली तुम्ही सिनियर मॅच्युअर होता तेव्हा तुम्हाला कळतं की कधी नाही करायचं ऑपरेशन. जेव्हा तुम्हाला हे कळतं की इथे ऑपरेशन करणं योग्य नाही, तेव्हा समजायचं की तो सर्जन मॅच्युअर झाला आहे. तसंच आपलं आहे की आपल्याला आपल्या लिमिटेशन्स कळायला पाहिजे की काय, कुठपर्यंत आपण आपल्याला स्ट्रेच करायचं. डोंट स्ट्रेच अँड से दॅट आय कॅन मेक एव्हरीथिंग राईट, यू आर नॉट गॉड. पण तुमच्या कॅपॅसिटीमध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करू शकाल पेशंट करता, तेच तुम्हाला सगळ्यात जास्त सॅटिस्फॅक्शन देतं. क्युअर, कॅन्सर पण आपण देत नाही आणि क्युअर पण आपण करत नाही, ते सगळं वरचा ठरवतो. मोस्ट ऑफ द टाइम्स आम्ही अशी उदाहरणं बघितली आहेत की बायोप्सी केली, कॅन्सर आहे, त्यांनी काहीच ट्रीटमेंट नाही घेतली, नुसतं रामदेव बाबांचा योगा केला म्हणे, नंतर फॉलोअपला आला, परत बायोप्सी केली, नो कॅन्सर.
परत बायोप्सी केली, नो कॅन्सर. मग शेवटी श्रीखंडे सरांनी ओपन केलं, नो कॅन्सर. म्हणजे याला आपण अनेक्डोटल एक्झाम्पल म्हणतो, याला काही आपण जनरलाइज नाही करू शकत, पण अशा असतात. हे जी असते ना, ही डेस्टिनी आपण नाही डिसाईड करत, ही डेस्टिनी तो वरचा डिसाईड करतो. 100 एक, 1000 एक. सेम कॅन्सर, पण तो एक जण 6 महिने जगतो, एक जण 6 वर्ष जगतो. हे जी ट्युमर बायोलॉजी असते ती प्रत्येकाची वेगळी असते आणि ते आपण नाही ठरवू शकत, पण आपण आपलं जे बेस्ट आहे ते करावं. नक्कीच सर. माझ्या शेवटच्या प्रश्नाकडे वळण्या अगोदर आपण जरा यांचे सगळ्यांचे काही प्रश्न असतील तर बघूया. आपल्याला कोणाला जर सरांना प्रश्न विचारायचा असेल तर हात वर करा. माईक हवाय तुला? माझा प्रश्न सर हा होता, जसं आपण आता म्हटलं की कॅन्सरचा ट्युमर पण वेगवेगळ्या पद्धतीने, काही लोक 6 महिने जगतायत, काही लोक 6 वर्ष. आणि कॅन्सर कशामुळे होतोय हे, तर हे आपली जी लाईफस्टाईल आहे, आपण आता जसं जगतोय किंवा जेवणांवरती पण फर्टिलायझेशन होत आहे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळं इफेक्ट होत आहे का? कारण की आपण बघतोय, जसं आपण बोललो, लहान मुलाला सुद्धा कॅन्सर होतोय, तेव्हा की त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये असं आहेच नाही. आणि आपल्याला सुद्धा भविष्यामध्ये जाऊन अचानक कॅन्सर उद्भवतोय, जेव्हा की व्यसन नाहीये, काही नाहीये, प्रोस्टेटचं आपण म्हटलं, तर ह्या सगळ्यांचा इम्पॅक्ट आपल्या लाईफस्टाईल मुळे आहे, आपण जे खातोय बाहेर, ह्या सगळ्यांमुळे होतोय. फारच छान प्रश्न विचारला आणि हे खूपच महत्वाचं आहे की कॅन्सर आपल्याला कशामुळे होतो आणि का बरं होतो आणि काय करायला पाहिजे आणि काय नको करायला. तर असं आहे की तुम्ही जे म्हटलं ते फारच की आता आपण बघतोय की खूपच जास्त कॅन्सर वाढलाय. म्हणजे तसं बघितलं तर आपण ज्या ब्रिक्स कंट्रीज म्हणतो ना, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, ओव्हरऑल पॉप्युलेशन, सोशो इकॉनॉमिक सगळं सेम आहे. या सगळ्या कंट्रीजमध्ये कॅन्सर वाढतोय. इंडियामध्ये कॅन्सरचं डिटेक्शन वाढतंय, पण कॅन्सरचं प्रमाण ॲज सच इन्सिडन्स खूप जास्त वाढत नाहीये. आपला अजूनही प्रॉब्लेम कॅन्सर नाही, अजूनही आपला प्रॉब्लेम टीबी, इन्फेक्शन, बाकीचे न्यूट्रिशन, या सगळ्या जास्त हेल्थकेअरचे हे जास्त मोठे प्रॉब्लेम आहे कॅन्सरपेक्षा. पण आपली पॉप्युलेशन एवढी ह्यूज आहे की तेवढेही कॅन्सर, आपले खूप जास्त कॅन्सर आहे. तर मला काय सांगायचंय की हे जे आपल्या इंडियामध्ये कमी कॅन्सर आहे as compared to similar countries and population across the world is because of our lifestyle, because of our culture and because of our त्या पूर्वापार आपल्या ज्या गोष्टी, आपल्या जेवणामध्ये रोज हळद असतेच, आपले जे बऱ्यापैकी मसाल्याचे काही पदार्थ असतात जे आपल्या याच्यात असतातच. या ज्या आपल्या याच्यात सगळ्यांना योगाभ्यास शिकवला जातो, मेडिटेशन शिकवलं जातं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, there is something which is protecting us from cancer as Indian population, and that we should protect. ते कल्चर जे आहे, जे आपली ट्रॅडिशनल लाईफस्टाईल जी आहे ती आपण प्रोटेक्ट करायला पाहिजे, आणि दॅट इज व्हॉट इज प्रोटेक्टिंग अस फ्रॉम कॅन्सर. कारण आता काय होतंय की आता तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये प्लास्टिकमध्ये असतं. हा मायक्रोप्लास्टिक नावाचा जो प्रकार आहे, हा जो तुम्ही बघितला तर इतक्या प्रकारचे मायक्रोप्लास्टिक्स आणि बाकी आपल्या गोष्टी आपल्या शरीरात जातात. त्याच्यामुळे आता काय होतंय की कॅन्सर वेगळ्या प्रकारे दिसतोय. जसं आजपर्यंत माणसांमध्ये ओरल कॅन्सर जास्त होता. ओरल कॅन्सर आपल्याकडे याच्यासाठी होतं की आपल्याकडे तंबाखू खातात खूप जास्त, आपल्याकडे च्युईंग टोबॅको जास्त आहे, स्मोकिंग टोबॅकोचे च्युईंग जास्त आहे, तोंडाचे कॅन्सर. पण आता आपल्याकडे लंग कॅन्सर वाढायला लागले. मेल पॉप्युलेशन मध्ये लंग कॅन्सर वाढायला लागलाय, कारण पॉल्युशन आहे, बाकी गोष्टी आहेत. फिमेलमध्ये आधी गर्भाशयाचा कॅन्सर जास्त होता, खूप जास्त होता आपल्याकडे, पण आता गर्भाशयाचा कॅन्सर कमी झाला, ब्रेस्ट कॅन्सर वाढलाय, सगळीकडे ब्रेस्ट कॅन्सर वाढलाय. आणि इव्हन द पॉप्युलेशन लाईक इव्हन माझ्या सासूबाईंना इतक्यात डिटेक्ट झाला ब्रेस्ट कॅन्सर, त्यांची ऑपरेशन ट्रीटमेंट इथे केली. ते तर कशा मागच्या पिढीतल्या प्रॉपर ट्रॅडिशनल लाईफस्टाईल जगणारे लोक आहेत. पण आता कुठेतरी काहीतरी चुकतंय. काय चुकतंय हे आपण बघायला पाहिजे की आपल्या खाण्यामध्ये, आपल्या लाईफस्टाईलमध्ये ड्रॅस्टिक चेंजेस येतात आहे. अर्बनायझेशन होत आहे. अर्बनायझेशन मध्ये काय, स्ट्रेस वाढतो, लाईफस्टाईल वाढते, लेट मॅरेजेस होतात, नो मॅरेजेस आहेत, कपल्स बच्चू नसतात, ब्रेस्ट फिडिंग होत नाही, ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, ओव्हॅरियन कॅन्सर वाढलेलं आहे, गर्भाशयाचा कॅन्सर वाढलेला आहे, इकडे माणसांमध्ये लंग कॅन्सर वाढलाय, प्रोस्टेट कॅन्सर वाढलाय. तर हे सगळे अर्बनायझेशनचे कॅन्सर वाढायला लागले.
आधी आपल्याकडे आतड्याचा आणि पॅन्क्रियासचा कॅन्सर वेस्टर्न पॉप्युलेशन मध्ये जास्त होता, तो आता आपल्याकडे यायला लागलाय. हा कॅन्सर आपल्याकडे आधी नव्हता, आता यायला लागलाय, कारण आपल्या आहारातले फायबर्स कमी होतात. त्या फास्ट फूड आहे, चीज आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला तेच असतं, फायबर्स किती असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपलं डाएट, आपली लाईफस्टाईल, आपलं स्ट्रेसफुल, आपल्याला कोणाला वेळच नाहीये मेडिटेशन करायला. प्रत्येक जण आपण मुंबईमध्ये तर कशाच्या तरी मागे धावतोय. या गोष्टी सगळ्या अल्टिमेटली ऍडअप होतात आणि इट मॅनिफेस्ट ॲज कॅन्सर. व्हॉट इज कॅन्सर? कॅन्सर म्हणजे तुमच्या शरीरामध्ये प्रत्येकाच्या ज्या बॉडी सेल्स आहेत ते डिवाइड होत राहतात. प्रत्येक ऑर्गन प्रमाणे ते वेगळ्या वेगळ्या डिवाइड होतात. एखादी सेल ही सरळ सरळ डिवाइड न होता ती तिरक्या मार्गाने जायला लागते आणि मग ती अनकंट्रोल डिव्हिजन होऊन त्याचा ट्युमर बनतो, तो झाला कॅन्सर. पण असं का होतं? असं तसंही होत राहतं आपल्या बॉडीमध्ये, पण आपली इम्युन सिस्टीम त्याला सप्रेस करून टाकते. एखादी जर सेल अशा चुकीच्या मार्गाने जात असेल तर आपली इम्युन सिस्टीम त्याला सप्रेस करून टाकते. हे सप्रेशन आता होत नाहीये आणि ते न होण्याचं कारण म्हणजे आपण लेट नाईट जागतो, वेब सिरीज बघतो, मग आपण उशिरा उठतो, त्याच्यानंतर आपल्या स्ट्रेस आहे, आपले कॉन्ट्रासेप्टिव्ह आहेत, आपले मॉडर्न औषधं आहेत, मग आपले फास्ट फूड आहेत. या सगळ्या गोष्टी ऍडअप होऊन आपली इम्युनो मॉड्युलेशनच होत नाही. मग काय करतो आपण, आम्ही लोक टाटा हॉस्पिटल आणि बाकी प्रायव्हेटमध्ये इम्युनोथेरपी देतो पेशंटला. तीच इम्युनोथेरपी आम्ही 5-5, 10-10, 30-30 लाखाला पेशंटला देतो, जी की आपल्या लाईफस्टाईलमध्ये ऑलरेडी आहे. तुम्ही जर योगाभ्यास कराल रेग्युलर, तुम्ही जर मेडिटेशन कराल, तुम्ही जर तुमचं या रेग्युलर लाईफस्टाईल ठेवाल, तर ह्या इम्युनोथेरपीची गरजच नाहीये. ही इम्युन थेरपी, जी इम्युनो मॉड्युलेशन जे होतं, एखादी सेल वाईट म्हणजे चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याला आपली इम्युन सिस्टीम सप्रेस करते. हे सप्रेशन व्हायसाठी तुमची इम्युन सिस्टीम हेल्दी पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही ह्या ज्या सगळ्या मॉडर्न लाईफस्टाईलचे भाग आहेत ते आपण कमी करायला पाहिजे. हे म्हणजे कुठली तरी आजोबा सांगतात असं नका समजू, कारण हे मी स्वतः पण 2 वाजेशिवाय झोपत नाही, मी स्वतः पण वेब सिरीज बघतो, मी स्वतः पण याचा अर्थ हे नाही की जे मी ऑब्झर्व करतोय ते तुम्हाला सांगतो. आता माझ्या म्हणजे आता ते पर्सनल आहे, पण तरी माझ्या सासूबाईंना कॅन्सर व्हायचं काही कारणच नाही तसं म्हटलं तर. लाईफस्टाईल सगळं ट्रॅडिशनल पण झाला आणि आम्ही घराघरात कॅन्सर बघतोय. ब्रेस्ट कॅन्सर तर खूप वाढलाय, लंग कॅन्सर वाढलाय. आय मीन याच्या मागचं कारण हेच आहे की म्हणून जितकं आपल्याला सिंपल, साधं आणि कधी कधी ठीक आहे तुम्ही चिटिंग करा आणि काय खायचं ते खा, पण जे आपण खातो ना त्याचं तुमचं लॉंग ओव्हर अ पिरियड ऑफ इयर्स यू आर इटिंग इट, समवेअर इट इज गोइंग टू एफेक्ट. या लाईफस्टाईल जर आपण आपली एक रेग्युलर मेडिटेशन, जे कुठलं तुम्हाला जमत असेल, योगाभ्यास, कारण तो सगळ्यात तशी लाईफस्टाईलसाठी आवश्यक आहे. बाकीचे योगाभ्यास नॉट ओनली फॉर कॅन्सर, ब्लड प्रेशर आहे, हार्ट डिसीज आहे, स्ट्रोक आहे, डायबिटीज आहे, आणि तर या गोष्टी जर आपण सांभाळल्या तर डेफिनेटली कॅन्सर, आणि मग झालाही कॅन्सर होतो असं नाही की नाही होत, कॅन्सर झालाही तरी मग तो त्याच्यावर तुमचा रिस्पॉन्स जे म्हटलं ना की काही महिने लोकांना 6 महिने राहतात, काही महिने 6, याच्यातही अगेन इम्युनोथेरपीचं तुमचा म्हणजे इम्युन रिस्पॉन्स, तुमची जी प्रतिकार शक्ती कशी आहे त्याच्यावर. तुमची जर लाईफस्टाईल व्यवस्थित असेल तर तुम्हाला कॅन्सर झालाही तरी तो तेवढा अग्रेसिव्ह नाही राहणार, त्याच्यावर रिस्पॉन्स चांगला येईल, यू कॅन सस्टेन द कॅन्सर. तर हा आणि असे बाकीचे पण जे रोग आहेत हे बऱ्यापैकी आपले आजच्या मॉडर्न लाईफस्टाईलमुळे होतात आहेत, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि प्रत्येकाने कुठे ना कुठे स्वतःला इम्प्रूव्ह करायला पाहिजे. एक तर जसं ग्राफी करत असताना आता तंत्रज्ञान डेव्हलप झाल्याप्रमाणे प्लास्टिक पण त्याच वेळेला करू शकतो असं होतं. तसं आपल्याकडे आता मग सिटी स्कॅन किंवा अशा ज्या वेळेला टेस्ट आपण करू रेडिओलॉजीमध्ये, तर त्याच वेळेला जर असलेला ट्युमर त्याला आपण किमो देऊ शकतो का किंवा त्याला रिमूव्ह करू शकतो का त्याच ह्याच्यामध्ये असं? हो, अगदी बरोबर सांगितलं. आता बघ, फॉर एक्झाम्पल किडनीचा ट्युमर असतो, किडनीचा ट्युमर आधी आपण त्या बघतो, सिटी स्कॅनवर दिसला, मग त्याची बायोप्सी करतो, मग त्याचा रिपोर्ट येतो, मग त्याची ट्रीटमेंट प्लॅन करतो, असं सगळं होतं. आता आपण काय करतो, ट्युमर दिसला तेव्हाच निडल टाकतो, तेव्हाच बायोप्सी करतो, सेम ट्रीटमेंटमध्ये त्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन किंवा क्रायो ॲब्लेशन करून जाळून टाकतो किंवा फ्रीज करून टाकतो, त्याला संपला विषय. पहिलं सर्जरी करावी लागली असती, मग हे सगळं करावं लागलं. आता त्यातलं काही नाही, एवढ्या सोप्या पद्धतीने म्हणजे याचा उपयोग करून ते पूर्ण बरा पेशंट त्यातनं होऊन जातो. बिलकुल. आता असं हे एक्झाम्पल आमचे डॉक्टर विजय हंचाटे म्हणून KEMचे डॉक्टर वगैरे आता ठाण्याला प्रॅक्टिस करतात, त्यांच्या आईला झाला, त्या बिचाऱ्या 80 इयर्स ओल्ड. ते म्हणे की
सुयश परत येईल, मग परत बायोप्सी करशील, मग परत हे करशील, कितीदा मी ठाण्यावरून यायचं जायचं किंवा बोरीवरून यायचं जायचं. तर सेम त्या आल्या, त्यांचा सिटी स्कॅन केला, तेव्हाच त्यांची बायोप्सी केली, तेव्हाच त्यांची ट्रीटमेंट केली, दुसऱ्या दिवशी घरी गेला, झाला विषय संपला. आणि काहीच नाही, पेशंटला काही खूप जास्त दिवस ऍडमिट नाही, काही नाही. मेंटल स्टेज पण पेशंटची किती सिक्युअर करतोय आपण. अदरवाईज किमोचे ते 6 महिने त्याचा मानसिक विषय, पण त्याचं सोडा अख्खं घर डिस्टर्ब होतं पुढचे 6 महिने. एवढी वाईट परिस्थिती घरी होऊन जाते. हा थोडा अवेअरनेस आला पाहिजे सगळ्यांमध्ये, आणि तुम्ही त्या डॉक्टरांना म्हणायला पाहिजे. काय होतं ना की डॉक्टर कम्युनिटी सुद्धा आता टाटा हॉस्पिटलला आम्हाला सगळ्यांना पगारच मिळतो. मी 1 पेशंट केला काय आणि 10 पेशंट केले काय, 100 पेशंट बघितले काय, मला पगार तेवढाच मिळणार आहे. माझा काही त्यात कमर्शियल इंटरेस्ट नाही आहे. पण प्रायव्हेट फील्डमध्ये तसं नाही आहे. आणि समहाऊ इंडियामध्ये 70% हेल्थ केअर इज प्रोव्हाइडेड बाय प्रायव्हेट. तर हे प्रायव्हेटचे डॉक्टर जे असतात, व्हॉट एव्हर इट इज, 10% डॉक्टर सगळीकडे कमर्शियल प्रत्येक फील्डमध्ये असतात. मग ते खरंच तुम्हाला योग्य ट्रीटमेंट देतात आहे की त्यांच्या फायद्याकरता देतात आहे की त्यांना कुठून कमिशन मिळते म्हणून देतात आहे, ते सांगता येणं फार कठीण असतं. म्हणून रेडिएशन थेरपीमध्ये योजनेची पॅकेजेस चांगली आहेत. त्यामुळे फक्त रेडिएशन ऑन्कॉलॉजीचं एक सेंटर साताऱ्यामध्ये सुरू झालंय. बघा, येईल त्याला रेडिएशन. रेडिएशनचे इतके साईड इफेक्ट आणि 1.5 लाखाचं पॅकेज आहे ना, तसा त्यांचा खर्च काहीतरी 30-40 हजारच आहे. आपल्याकडे तर त्याच्यापेक्षाही कमी, म्हणजे 10,000. तरी सुद्धा आपल्याला पॅकेज म्हणून 1.5 लाख रुपये मिळतात. असं म्हणजे आपल्या करत होतो आपण तेव्हा. बाहेर मग हे सगळं फायद्याच एक तंत्र आहे त्याच्यासाठी की म्हणून एआय अशा ठिकाणी तुम्हाला हेल्प करेल की योग्य ट्रीटमेंट चालू आहे की नाही. अनुभव असा राहिलाय टाटामध्ये की म्हणजे लोकांच्या दृष्टीने ते देवच आहेत तिथले सगळे डॉक्टर. आम्हाला सेम ब्रांच तिकडे वाराणसीला आहे, माझ्या घराच्या शेजारी हॉस्पिटल आहे, नाही मला इथल्याच डॉक्टरांकडनं उपचार घ्यायचे, वेळ पडला मी रस्त्यावर राहील, इतकं सांगणारे लोक आहेत. म्हणजे खरं तर श्रद्धा आहे एका अर्थाने ती. नाही, श्रद्धा पण आहे आणि कसं आहे ना, विकास तिथे ना एक लिगसी ज्याला आपण म्हणतो. डॉक्टर बोर्जेस पासून पहिलेचे जे डॉक्टर्स आहेत ना, आता बोर्जेस मॅडमचं काल निधन झालं, त्यांची मुलगी आहे, रिनॉन पॅथॉलॉजिस्ट होत्या. तर ह्या लोकांची ना तिथे लिगसी आहे. तुम्ही तिथे काम करायला गेल्यानंतर हळूहळू त्या वातावरणात तुम्ही पण बघता की अरे माझ्यापेक्षा सिनियर डॉक्टर काल रात्री 2 वाजेपर्यंत ऑपरेट करत होता, सकाळी 7 वाजता परत राऊंड घ्यायला उभा आहे. मग तुम्हाला पण ते कल्चर हळूहळू तुमच्यात यायला लागतं. तर अशी म्हणून म्हणतात ना की या ठिकाणची जी लिगसी असते ती पर्कोलेट होते आणि ती सगळ्यांमध्ये येते. मग त्यामुळे आमच्या इथे आता आम्ही तर आमच्या डॉक्टर्स आपण खूप ज्युनियर डॉक्टर सगळे यंग असतात. ते जैन झीवाले ना, जैन झीवाल्यांना आपण त्यांना रागवतो, पण रागवून काही फरक नाही पडत. आता आमचं मी विचार करतो की मी माझ्या मुलाला रागवतो, तो कुठे माझा ऐकतो, मग यांना कशाला, त्यांनाही करत ते करा. पण सांगायचा उद्देश असा की यांना एवढा आम्ही रागवतो, तेव्हा पण जेव्हा आम्ही त्यांना बाहेरच्या डॉक्टर्स बरोबर कम्पेअर करतो, दे आर मच बेटर समहाऊ. त्यांचे दे आर मच बेटर दॅन एनी अदर डॉक्टर इन एनी अदर हॉस्पिटल. कारण ते समहाऊ कॅन्सरमध्ये काम करून हे करून ते येऊन जातात. दे आर मच मोर हंबल अँड एम्पॅथेटिक ज्याला आपण म्हणतो. तर आपण म्हणजे तसं टीएमसी म्हणून तसं देशभरात या कॅन्सर विषयावर काम करण्याची खरी जबाबदारी जी परमेश्वराने दिली आहे ती आपल्या टाटाच्या कॅन्सर हॉस्पिटल्स, तिथल्या डॉक्टर्स, त्यांचं रिसर्च याच्यावरतीच आहे खरं सांगायला गेलं तर. कारण मग सेकंड ओपिनियनच्या संदर्भामध्ये आपण एआय इंटिग्रेट करून काहीतरी तंत्रज्ञान डेव्हलप करून या 2 टेस्ट केल्यानंतर तुम्ही तुमचे रिपोर्ट त्याच्यामध्ये सबमिट करा, तो तुम्हाला आहे का, कुठल्या स्टेजला आहे, किती पसरलाय, हे सगळं तो सांगू शकेल. असं एखादं तंत्रज्ञान आपल्याला टीएमसीने म्हणून डेव्हलप करतोय. आता आपण त्याच्यावर प्रोजेक्ट चालू आहेत. आपल्या इथे नॅशनल कॅन्सर ग्रिड जे बनवलंय त्यांनी एक आता एक म्हणजे कॉम्पिटेटिव्ह हे केली की असे सगळे प्रपोजल्स बोलवले आहेत आणि जे असे प्रपोजल्स करतील ते आपण डेव्हलप करतो. म्हणजे आता तुम्ही फॉर एक्झाम्पल तुमचे मेन सिम्पटम्स असे काढले आणि चॅट जीपीटी टाकले, चॅट जीपीटी देतो तुम्हाला, बऱ्यापैकी देतं, चांगल्यापैकी देतं. तसंच अजून ऑथेंटिक आपण बनवू शकतो पटकन. आता वेळ कमी आपल्याकडे. हॅलो सर, एक कन्सेप्ट आहे की बोन मॅरोचा कॅन्सर वगैरे होतो पेशंटला, तर ह्याच्यापैकी काही केसेस तुम्हाला माहिती आहेत का? तर तो कसा डिटेक्ट करू शकतो? कारण तो हाडांच्या आतमध्ये असतो आणि त्यानंतर आपण त्याच्यावर जरी ट्रान्सप्लांटेशन वगैरे पण कन्सेप्ट आहे, तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्या आम्हाला, कारण त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. बरोबर. तर कसं आहे ना, ब्रॉडली स्पीकिंग 2 प्रकारचे कॅन्सर असतात की लिक्विड कॅन्सर आणि सॉलिड कॅन्सर. तर सॉलिड कॅन्सर म्हणजे आपल्या बाकीच्या शरीराची गाठ दिसते ती सॉलिड कॅन्सर, आणि लिक्विड कॅन्सर म्हणजे ब्लडचा, आपण ब्लड कॅन्सर म्हणतो किंवा लिम्फोमा म्हणतो.
तर शरीरात जे आपल्या फ्लुइड वाहत असतं त्याचा कॅन्सर. तर ब्लडच्या मध्ये ज्या सेल्स असतात त्या खूप जास्त ग्रो झाल्या तरी आपला तो प्रकार होणार, त्याच्यामुळे तो कॅन्सर असतो. तर गुड पार्ट ऑफ द लिक्विड ट्युमर्स, हिमॅटोलिम्फॉइड ज्याला आपण म्हणतो, की हिप म्हणजे ब्लड आणि लिम्फॉइड म्हणजे लिम्फॅटिक टिश्यू, हे दोन्ही फ्लुइड आपल्या शरीरात वाहत असतात. तर त्यांचा कॅन्सर झाला तर एक चांगला भाग आहे की हे कॅन्सर जनरली क्युरेबल असतात आणि त्यांचा आउटकम चांगलं असतं. तर दॅट वे इट इज अ गुड कॅन्सर टू ट्रीट. फक्त होतं काय की ह्या ज्या ब्लड सेल्स आपल्या बनत असतात त्या बोन मॅरोमध्ये बनतात, म्हणजे आपल्या बोनच्या आतमध्ये बनतात. तर त्याच्यामुळे त्या बोन मॅरो मध्ये बनत असतात. आता आपल्याला कसं आहे की समजा माझा फॉर एक्झाम्पल गालाला कॅन्सर झाला तर मी गालाचा हा भाग कट करून त्याला काढून तिथे प्लास्टिक सर्जरी करून आम्ही भरून देणार. पण बोन मॅरो कसा तुम्ही काढणार? कारण बोन मॅरो हा तुमच्या प्रत्येक बोन मध्ये 10 ठिकाणी असतो. मग त्याला आपल्याला काय करावं लागतं की जिथे ते ब्लड फॉर्मेशन चालू असतं ते पूर्ण सप्रेस करावं लागतं. म्हणजे जे बोन मॅरो बनवते त्या सगळ्या बोन झिरो, तुमचा ब्लड काउंट 0 होऊन जातात बऱ्याच वेळा. तर हे सप्रेस करून मग आपल्याला नवीन बोन मॅरो त्याला द्यायची असते. त्याला म्हणतात बोन मॅरो ट्रान्सप्लांट. तर त्या ट्रान्सप्लांटमध्ये जसं आपण लिव्हर काढलं आणि दुसरं लिव्हर लावलं तसं नसतं, ते आयव्ही फ्लुइड मधूनच देतो आपण. बोन मॅरो पण आयव्ही मधूनच देतो. पण पहिलीची जी बोन मॅरो आहे त्याला कम्प्लीट सप्रेस करून टाकायचं, म्हणजे कम्प्लिटली इनॅक्टिव्ह करून टाकायचं. जी की कॅन्सरच्या सेल्स बनवत होती ते बंद करून टाकायचं आणि त्याला मग नवीन सेल्स द्यायच्या. याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही ट्रीटमेंट आहे. पण होतं काय की या ज्या सेल्स असतात स्पेशली लिम्फॅटिक सेल्स त्या आपल्याला प्रोटेक्ट करतात. कुठलंही इन्फेक्शन झालं की आपल्याला ताप येतो किंवा एखादी सूज येते, हे सूज येणं ताप येणं हे आपल्या बॉडीचे प्रोटेक्टिव्ह रिस्पॉन्स आहे. जर तुम्हाला कळलंच नाही की ताप येतोय तर तुम्हाला मोठं इन्फेक्शन होऊन जाईल पण तापच नाही येणार. त्याची ज्याला एड्स मध्ये वगैरे कसं इम्युन सिस्टीम सप्रेस होऊन जाते, त्यांना तापच नाही येत कारण त्यांची इम्युन सिस्टीम कामच नाही करत. तसं जेव्हा तुम्ही ब्लडला बोन मॅरोला सप्रेस करून टाकता तेव्हा मग वी आर व्हेरी मच प्रोन फॉर इन्फेक्शन. त्याच्यात तुम्हाला ती काळजी घ्यायची असते की कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये. म्हणून आपण पेशंटला सांगतो की बाहेरचं खाऊ नका, हे करा, सगळं उकळून खा, उकळून पाणी प्या आणि कुठे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, मास्क लावा. कारण की कुठलंही इन्फेक्शन जे आपल्याला अदरवाईज झालं तर आपलं ते इन्फेक्शन ट्रीट होऊन जातं. पण त्या पेशंटचं इम्युन सिस्टीम 0 झालेली असते किंवा सप्रेस असते तर त्यांना छोटं इन्फेक्शन त्यांचं खूप मोठं होऊन जातं. एक दिवस काय झालं, आम्ही कुठल्या तरी यालाच कॉन्फरन्समध्ये होतो. आमच्या डॉक्टर, माझा मित्र KMचा अमोल इंगोले म्हणून, तो आता मला वाटतं अपोलो हॉस्पिटल वाशीला रेडिओलॉजिस्ट आहे. त्याच्या मुलाला पोटात दुखायला लागलं. मग त्याची आम्ही सोनोग्राफी केली तर त्याला इथे आतड्याचा लिम्फोमा, म्हणजे आतड्याचा होता तो पण लिम्फोमा होता. तो लिम्फोमा होता, तो डिटेक्ट झाला. मग आम्ही त्याला ऑपरेटिव्ह केलं, त्याला किमोथेरपी पण दिली, पूर्ण क्युअर झाला, सगळं झालं. 9 वर्षाचा मुलगा. आणि त्याला फक्त किमोथेरपी सगळं देत असताना आणि सगळं त्यांनी पहिल्या दिवसापासून बिचारा टाटा हॉस्पिटलवर विश्वास ठेवून त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली, सगळं झालं. पण त्याला एक इन्फेक्शन बसलं. आपलं सायनिसायटिस नाही होत का आपल्याला सगळ्यांना, तसं सायनिसायटिस सायनसमध्ये इन्फेक्शन बसलं. पण बिकॉज ही वॉज सप्रेस्ड ते इन्फेक्शन वाढतच गेलं. मग त्याचं तिथे ॲब्सेस झाली, तेही एक ट्रीटमेंट करायचा प्रयत्न, तेही वाढत गेलं. शेवटी त्याच्या ब्रेनमध्ये गेलं ते इन्फेक्शन. कारण हे सांगायचा उद्देश असा की ह्या पेशंटमध्ये कारण बोन मॅरो सप्रेस झाल्यामुळे ते आर व्हेरी मच प्रोन फॉर इन्फेक्शन्स. शेवटी ते इन्फेक्शन एवढं वाढलं की शेवटी तो मुलगा, त्याची डेथ झाली. आमचा म्हणजे तो जो मित्र होता तो माझ्यापेक्षा, मी KMला असताना त्याची MDची ऍडमिशन झाली, माझ्यासमोर त्याचं लग्न झालं. आम्ही गोव्याला एका कॉन्फरन्सला गेलो तेव्हा त्याची बायको या बच्चूसाठीच प्रेग्नंट होती. त्या बच्चूला सगळं झाल्यानंतर शेवटी जस्ट बिकॉज ऑफ इन्फेक्शन 9 वर्षाचा असताना त्याची डेथ झाली. तर सांगायचं असं की यांना आपल्याला इन्फेक्शन पासून वाचवणं फार आवश्यक असतं. म्हणून त्यांना तसं सगळं आपल्याला उकडलेलं आपण देतो. पण तेवढं आयडियल आता इंडियामध्ये पॉसिबल नसतं. पण जेवढं काही प्रिकॉशन घेता येईल तेवढं आपण घ्यायला पाहिजे. पण फॉर्च्युनेटली हे सगळे कॅन्सर क्युअर होतात. हे मात्र ती एक क्रायसिस पिरियड निघून गेला ना की मग ते क्युअर होतात. फक्त त्या एका क्रायसिस वर्षभर त्यांना सांभाळावं लागतं. आणि पण त्याच्यासाठी मग पेशंट इथे राहतात, त्याच्यासाठी त्यांना राहायची व्यवस्था करणं आवश्यक असतं. मग ते आणि कसं आहे की कसं डिटेक्ट करायचं. प्रॉब्लेम हा आहे की डिटेक्ट होणं सोपं नाही आहे. साधा ताप येतो सुरुवातीला, इथेच आधी गाठ येते. गाठ तर आपल्या सगळ्यांनाच असते. साधी गाठ येते, साधा ताप येतो
आणि मग ते इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर लक्षात येतं की अरे याचं लिम्फोमा आहे, ल्युकेमिया आहे. तर कुठलीही गोष्ट समजा पर्सिस्टंट काही गाठ असेल, पर्सिस्टंट इन्फेक्शन होत, तर आपण चेक करायला पाहिजे. महत्वाचं काय आहे की हे कॅन्सर हे कम्प्लिटली ट्रीटेबल आहे, क्युरेबल कॅन्सर. तर ओव्हरऑल जे कॅन्सर असतात त्यात 3 प्रकारचे कॅन्सर असतात. एक 1/3 जे आहे ते क्युरेबल आहे, त्याच्यात एस्पेशली हे बोन मॅरो ब्लडचे कॅन्सर असतात ते क्युरेबल असतात. 1/3 जे आहे ते कंट्रोलेबल आहे, म्हणजे आपण कंट्रोल करू शकतो, बऱ्यापैकी पेशंटला 5-10 वर्षाचं लाईफ देऊ शकतो. आणि काही कॅन्सर आहे जे ऍडव्हान्स असतात 3, त्याला आपण पेशंटला फार काही करू नाही शकत, फक्त पेशंटची लाईफ किती कम्फर्टेबल होईल, त्याला पेन होणार नाही, त्याचं एंड ऑफ लाईफ सिम्पटम्स त्याचे कमीत कमी चांगले राहावे एवढं बघू शकतो. तर अशा पण काय होतं की हे 1/3 क्युरेबल कॅन्सर जर चुकीच्या डॉक्टरकडे गेले किंवा चुकीकडे गेले तर ते काय करतात, स्टेरॉइड्स देतात. स्टेरॉइड्स दिलं की सुरुवातीला सगळं चांगलं चांगलं वाटतं आणि नंतर मग ते सगळं उलटतं. तर म्हणून तेव्हा चुकीच्या डॉक्टरकडे जाणं नको. ते क्युरेबल कॅन्सर हे आपल्याला हातातून सुटायला नको, कारण ते पेशंट कम्प्लीट क्युअर होतात. पण त्या पेशंटला मात्र जपावं लागतं, कारण त्यांना अदरवाईज इन्फेक्शन होतं. सर, माझा एक प्रश्न आहे. कॅन्सर प्रिव्हेन्शन म्हणजे आपण ते प्रिव्हेंट करण्यासाठी जसं HPV वॅक्सिन आहे, या व्यतिरिक्त कुठलं वॅक्सिन किंवा ते प्रिव्हेंट व्हावं म्हणून काय गायडन्स देता येईल तुम्हाला? तर वॅक्सिन एक ते HPV वॅक्सिनच आहे, ते पण कॉन्ट्रोवर्शियलच चालू असतं. पण ते की कारण त्याचं असं आहे की काही कॅन्सर हे काही व्हायरसेसमुळे होतं. तर ते जसे बाकी व्हायरल इन्फेक्शन असतात आपल्याला, जसं स्मॉल पॉक्स होतं, हे होतं किंवा पोलिओ होतं, तसंच आपण त्या कॅन्सरच्या अगेन्स्ट आपण व्हॅक्सिन देऊ तर कॅन्सर होणार नाही असा तो कन्सेप्ट आहे. तर असे एक जो ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे HPV वॅक्सिन, ते एक आहे. पण बाकीचे जे व्हॅक्सिन्स जे आहेत ते सगळे अंडर काय म्हणतात त्याला एक्सपेरिमेंट आहे, अजून ते प्रूव्हन नाही झाले. ऑन्कोलायटिक व्हायरसेस त्याला म्हणतो आपण, पण ते अजून प्रूव्ह नाही झालेले. त्याच्यामुळे एक लस घेतली आणि कॅन्सर होणार नाही असं सध्या तरी नाही आहे. तर म्हणजे असं जगामध्ये कुठेच असं स्पेसिफिकेशन नाही आहे तुम्ही हे खाल्लं म्हणून कॅन्सर होईल, हे केलं म्हणून होईल, काहीच. कसं असतं ना, कॅन्सर 2 कारणामुळे होतो. एक जेनेटिक आणि दुसरा एपिजेनेटिक. जेनेटिक म्हणजे काय, जे आपलं जीन्स बनलेले आहेत ते. समजा माझ्या फॅमिलीमध्ये एखाद्या कॅन्सरची प्रिडिस्पोजिशन जास्त, किंवा ब्रेस्ट कॅन्सरचं किंवा याचं प्रिडिस्पोजिशन जास्त असेल, किंवा लंग कॅन्सर फॉर एक्झाम्पल, लंग कॅन्सर असेल तर कदाचित एखाद्याला जर तो कॅन्सर 50 वर्षांनी होणार असेल तर मला कदाचित 30 वर्षाच्या वयात होईल. याला म्हणतात जेनेटिक प्रिडिस्पोजिशन. त्याच्यावर जर आपण एपिजेनेटिक फॅक्टर ऍड केले, म्हणजे मग मी स्मोकिंग पण केलं आणि बाकी सगळे प्रकार केले, तर हे प्रकार एपिजेनेटिक आहे. अल्कोहोल, टोबॅको, स्मोकिंग, लाईफस्टाईल, स्ट्रेस, हे एपिजेनेटिक फॅक्टर ऍड केले तर आता कदाचित तो कॅन्सर तुम्हाला कधी मॅनिफेस्टच नसता झाला, मग तो मॅनिफेस्ट होतो. तर जेनेटिक तर आपण चेंज नाही करू शकत, पण एपिजेनेटिक आपल्या हातात आहे. तर ते एपिजेनेटिक फॅक्टर जेवढे आपण कमी ऍड करू तेवढे आपण त्याच्यातून प्रोटेक्टेड होऊ. पण जर तसं जरी सर्वे केला तरी आयुष्यभर तंबाखू खाणारे असं म्हणतात, अरे मला नाही झालं. एक्झॅक्टली. ते जे सगळे आपल्याला आर्ग्युमेंट देतात ना, काय आम्हाला तर यांना काही नाही झालं, त्यांना काही नाही झालं, त्याचं जेनेटिक प्रिडिस्पोजिशन नसेल कदाचित, पण आपलं असेल आणि आपण खाल्लं तर आपल्याला लगेच व्हायचं ना. त्याच्यामुळे त्याचा सल्ला ऐकण्यात विषयाची परीक्षा कशाला तसंच आहे. बरोबर. सर, एक माझा प्रश्न आहे. जसं तुम्ही म्हणालात की ज्याची लाईफस्टाईल चांगली आहे आणि ज्यांना काही व्यसन नाहीये तरी त्या व्यक्तीला कॅन्सर होऊ शकतो किंवा होतो, तर त्या कॅन्सर होण्यामागे काही जिओग्राफिकल एरिया मॅटर्स करतो का? कारण नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये कॅन्सरचा रेशो खूप जास्त आहे. सो त्यामागे जिओग्राफिकल एरिया कसा मॅटर करतो, त्याच्यामागे रिझन्स काय? तर नॉर्थ ईस्ट मध्ये ना त्याच्यावर आपला बऱ्यापैकी रिसर्च पण झाला, एस्पेशली नॉर्थ ईस्ट मध्ये. आणि गॅन्जेटिक बेल्ट जो आहे तो गॅन्जेटिक बेल्ट मध्ये तिथे तुम्ही बघाल गॉल ब्लॅडर कॅन्सर खूप आहे, आपल्याकडे कमी आहे. तिथून एस्पेशली फिमेल्समध्ये 40 इयर्स अँड अबाऊ नॉर्थचे जे असतील त्यांना गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन आणि गॉल ब्लॅडर कॅन्सर फार कॉमन आहे. आणि इट इज अ व्हेरी बॅड डिसीज. एकदा गॉल ब्लॅडर कॅन्सर डिटेक्ट झाला की 1-1.5 वर्षापेक्षा जास्त तुमचं लाईफ नसतं. इट्स अ व्हेरी बॅड डिसीज. पण तेच आहे, तर त्याच्यामध्ये आपण बरेच प्रकार, काही असं म्हणतात की तिथे मिनरल्स जास्त आहे, तिथलं पाणी हेवी आहे, किंवा काही इन्फेक्शनचा त्याच्यामध्ये रोल आहे.
नॉर्थ ईस्टच्या ज्या लोकांमध्ये काय पद्धत आहे, ते लोक अन्न जे असतं ना, आता तर मला सगळीकडे सगळं मिळतं, पण तिथे अन्न ते जमिनीत पुरून ठेवतात आणि नंतर खातात. तर त्याच्यात काही प्रकारचे फंगस तयार होतात. आणि ते फंगस इज रिस्पॉन्सिबल, याला ॲफ्लॅटॉक्सिन म्हणतात. तर ते रिस्पॉन्सिबल आहे. अशी वेगळ्या वेगळ्या थिअरीज आहेत. प्रूव्ह काही झालेलं नाही आहे, पण सगळ्या शिक्का कशावर हा, नाही, हे म्हणजे सगळे- कॅन्सर असं काही नाही. हायपोथेसिस आहेत. पण असं आहे, हे मात्र जॉग्राफिकल डेफिनेटली वेगळे वेगळे आहेत. नाही, छोटासा किस्सा. मी 8 महिने कोविड मध्ये धारावी आणि मुंबईतल्या एकदम गलिच्छ वस्त्या सगळ्या तिथे फिरतोय बिना मास्क. मला एकदाही कोविड झाला नाही. आणि ही घरी होती, बाळ 2 महिन्याचं होतं, तिला कोविड झाला. तेच आहे की याच्यामुळे इम्युनिटी ही सगळ्यात महत्वाचं आहे. आपण आपली जर इम्युनिटी कंट्रोलमध्ये ठेवली, मोस्ट ऑफ द डिसिजेस आर टेकन केअर ऑफ. मला वाटतं बऱ्यापैकी सगळे थांबूया थकले. आता. सर, आम्ही सगळेजण आरोग्य क्षेत्रामध्ये काम करतो आहोत, तर आमच्या या सगळ्या आरोग्य सेवकांना आपण काय संदेश द्या? सगळ्यात पहिले तर मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही फार छान काम करता. आणि मुख्य म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने आम्हाला कधी वाटलंच नाही की एवढा मोठा स्टाफ काम करत असतो आणि एकशे वेगळ्या वेगळ्या विषयावर काम करत असतो. आणि तुमचे त्याच्यामधले एफर्ट्स हे समोर यायला पाहिजे, लोकांना कळले पाहिजे. आणि इतकं मोठं हे झालं होतं की आमचं एवढं जर 99.98% जर रिकव्हरी होत असेल आणि पेशंटला फायदा होत असेल, त्याच्यापेक्षा मोठं काम काय असू शकतं. तर तुम्ही जे काम करताय ते मनापासून वाखाणण्यासारखं आहे. आणि हेच तुम्ही आणखी जोमाने करा. याच्यामध्ये जास्तीत जास्त पेशंटला फायदा होईल असं करा. तुम्हाला इमिजिएट काय फायदा होतोय ते त्याच्याकडे बघू नका. लॉंग टर्म डेफिनेटली जसं तुम्हाला म्हटलं, लोकांचे ब्लेसिंग्स, आशीर्वाद आपल्याबरोबर असतात. आणि कसं आहे ना की जसं मी स्वतःला समजतो की मला टाटा हॉस्पिटलला काम करायला मिळतंय, हे मला देवाने दिलेली एक ऑपॉर्च्युनिटी आहे. तशीच तुम्ही पण समजा की तुम्हाला आता तुम्ही अदरवाईज तुम्ही समजा कोणी डेटा एंट्री ऑपरेटर असाल, तुम्ही कोणी IT मधले असाल, तुम्ही दुसरीकडे काम करू शकले असते. तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये काम करू शकले, कुठल्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये काम करू शकले असते. सेम काम डेटा एंट्रीचं तिथे करू शकले असते. पण तुम्ही आज इथे करता आहात, हे देवाने तुम्हाला इथे ही ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे. आणि त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात आहे. आणि हे असं प्रत्येकाला मिळत नाही. आज कित्येक लोकांना टाटा हॉस्पिटलला काम करायला ची इच्छा असते, पण प्रत्येकाला मिळत नाही. तर सांगायचं असं की ही देवानी आपल्याला दिलेली एक ऑपॉर्च्युनिटी आहे, ती आपण त्याचं मॅक्झिमम जे असेल ते करायला पाहिजे. आणि बी व्हेरी प्राऊड दॅट व्हॉट वर्क यू आर डुईंग. तुम्हाला जरी इमिजिएट कळत नसेल, पण याचा पेशंटला खूप फायदा होत असतो. डॉक्टर्सला त्याचा फायदा होत असतो, खूप मोठं समाधान मिळत असतं आणि मोठ्या मोठ्या गोष्टी होत असतात. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की आज मी माझं काम केलं आणि घरी चाललोय. तसं नाही आहे. त्याचा कोणाच्या तरी फॅमिलीला, कोणाच्या तरी वडिलांना, कोणाच्या तरी मुलाला, कोणाच्या तरी मुलीला त्याचा फायदा झाला. जेव्हा आम्हाला पण शिकवलं जातं, तेव्हा काही चांगले डॉक्टर्स आम्हाला हेच शिकवतात की तो जो पेशंट टेबलवर आहे तो पेशंट नाही आहे. आमच्यासाठी ती एक केस असते, केस नंबर असतो. तसं नाही आहे. ती कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी आई आहे. हीच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही सुद्धा कोणाला तरी अशी मदत करताय की जी त्याच्या आयुष्यात खूप मोठी महत्वाची आहे. आणि हा पर्टिक्युलर परिस्थिती त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्यात वाईट पिरियड असतो. आणि जेव्हा पैसे नाही माझ्याजवळ आणि माझ्या वडिलांना मी ट्रीटमेंट देऊ नाही शकत आहे, ह्याचं दुःख जे असतं ते सगळ्यात मोठं. त्याला जर तुम्ही थोडा बहुत हातभार लावला तर त्याचं जे महत्त्व आहे ते खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्या विश्वासाने तुम्ही काम करा. आणि ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला देवाने दिलेली आहे, त्याचं आपण मला वाटतं सोनं करायला पाहिजे. आणि आता आलाय की पेट सिटी, तुम्ही ऐकलं असेल तर पेट सिटी. त्याच्यात काय होतं की काही न्यूक्लिअर मेडिसिन असतं, ते आपण शरीरात टोचतो, त्याच्यातून जे रेडिएशन बाहेर येतं ते सेफ असतं. त्याच्यातून जो सिग्नल येतो त्याची कॉम्प्युटर इमेज बनवते आणि त्याप्रमाणे तुम्हाला सांगतं की कुठे शरीरात ट्यूमर आहे, तर त्यातला ऍक्टिव्ह पार्ट कुठला आहे, तुम्ही किमोथेरपी दिल्यानंतर ती ऍक्टिव्हिटी कमी झाली की नाही, हे सगळं इंटरप्रिट करायला आपण पेट सिटी करतो. तर या सगळ्या मॉडेलिटीज आहेत ज्या की रेडिओलॉजीमध्ये येतात. सर, आपण AI चा उल्लेख केला, तर AI आणि मशीन लर्निंग याचा पुढे
म्हणजे तुम्ही काय बघता पुढे आता त्यामध्ये अजून किती प्रगती होईल किंवा रेडिओलॉजीमध्ये एआयचं योगदान काय असेल? आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, तुमच्याही सगळ्यांना सांगतो मी, आमच्याही स्टुडंटला सांगत असतो की दॅट इज द फ्युचर. तुम्हाला ज्याला कोणाला ऑपॉर्च्युनिटी मिळेल, तुम्ही AI ML चे बेसिक्स तुम्हाला, म्हणजे आता कसं होतं आधी की कॉम्प्युटर आता आलं नाही असं बोलूच नाही शकत आपण, है ना. तसं AI विल बिकम मॅन्डेटरी फॉर ऑल ऑफ अस. तसं आणि स्पेशली रेडिओलॉजीमध्ये काय झालंय की जो डेटा आहे तो सगळा डिजिटाईज असल्यामुळे त्याच्यात AIचं अप्लिकेशन खूप फास्ट होतं. तर तसं आपल्या सगळ्या क्षेत्रात होणार आहे. तर काय होतं, फॉर एक्झाम्पल की आता रेडिओलॉजीमध्ये आपण पेशंट एक CT स्कॅनवर झोपवला, पण पेशंट हालतोय किंवा पेशंटचं जे पोझिशन बरोबर नाही आहे, तर आता आपल्या टाटाला जो एक CT स्कॅन आहे त्याच्यावर एक AIचा कॅमेरा आहे. तो कॅमेरा काय करतो, त्या पेशंटचं पोझिशन कशीही असली तरी तो ऍडजस्ट करून घेतो आपल्या. तुम्हाला पेशंटला हलवावं नाही लागत. पेशंट थोडासा हलत असेल, श्वास घेत असेल, श्वास त्याच्यात ते मुवमेंट आर्टिफॅक्ट येत असेल तर ते AIने एलिमिनेट होऊन जातात. तुम्हाला मग आधी कसं असायचं की पेशंटचा श्वास रोखून होते तर आपल्याला CT स्कॅन MRI नीट मिळायचा नाही. ती इमेज आता करेक्ट होऊन जाते आपोआप. आर्टिफॅक्ट, मुवमेंट आर्टिफॅक्ट, नॉईज जो असतो तो सगळा निघून जातो. किंवा आता परत पुढे काय होणार आहे की आता ऑलरेडी त्या सगळ्यावर काम संशोधन चालू आहे की तुम्ही समजा याचे पेशंट माझ्याकडे आले आणि सांगितलं की मला हा त्रास आहे, तुमचं वय एवढं आहे, वजन एवढं आहे आणि हे मला त्रास आहे, माझ्या CT स्कॅनवर हे फाइंडिंग आहे, माझ्या बायोप्सीवर हे फाइंडिंग आहे. एवढं फाइंडिंग तुम्ही त्या AI मध्ये टाकलं की तो तुम्हाला पुढचं सगळं सांगेल की तुम्हाला काय रोग आहे, त्याच्यात या गाईडलाईन, WHO गाईडलाईन प्रमाणे काय, युरोपियन गाईडलाईन प्रमाणे काय, अमेरिकन गाईडलाईन प्रमाणे काय, कुठली ट्रीटमेंट रेजिम आहे, आणि ती दिल्यानंतर एवढं की आता टाटा हॉस्पिटल सारख्या ठिकाणी काय आहे ना की आमच्याकडे जवळपास 20-25 वर्षाचा सगळा डेटा आहे. तर हा डेटा म्हणजे पेशंट आल्यापासून तर त्याच्या सर्व्हायवलपर्यंत हा जो सगळा आपण AIला मशीन लर्निंगला दिला तो पहिल्या तुमच्या CT स्कॅन आणि बायोप्सीच्या रिपोर्टवरूनच सांगून देणार की याला कुठली ट्रीटमेंट लागू पडते, ही ट्रीटमेंट दिल्यानंतर याला रिस्पॉन्स कसं, म्हणजे काही रिस्पॉन्स जसे रेडिओ एम्बोलायझेशन तुम्ही म्हटलं महाग ट्रीटमेंट आहे, ती केल्यानंतर देर आर सम रिस्पॉन्डर्स, देर आर सम नॉन रिस्पॉन्डर्स. आम्हाला नाही कळत कोणाला रिस्पॉन्स येईल कोणाला नाही येईल. AI विल हेल्प अस टू टेल की या पेशंटला त्या 10 लाखाची ट्रीटमेंट देऊन काही फायदा नाही होणार आहे, कारण असा आतापर्यंतचा डेटा आहे. त्यामुळे यू डोंट ट्रीट दिस पेशंट विथ रेडिओ एम्बोलायझेशन फॉर एक्झाम्पल. तर तेही तो सांगेल की विच विल बी रिस्पॉन्डिंग टू विच ट्रीटमेंट. हे झाल्यानंतर पेशंटचं सर्व्हायवल काय राहील, म्हणजे तुमच्या सुरुवातीच्या CT स्कॅनच्या इमेजवरूनच ते AI सॉफ्टवेअर तुम्हाला तुमचं सर्व्हायवल किती असणार आहे तिथपर्यंत सगळं डेटा प्रेडिक्ट करू शकतो. हे नाही की 100% काहीच असतं, पण असे प्रोग्नॉस्टिकेशन मॉडेल, प्रेडिक्शन मॉडेल, म्हणजे आता आपल्याजवळ समजा एक 10 लाख रुपये आहे, तुम्ही या पेशंटवर खर्च करायचे की त्या पेशंटवर खर्च करायचे. तर ज्या पेशंटचं प्रोग्नॉसिस आउटकम चांगलं आहे, आपल्याला माहिती आहे काही केलं तरी या पेशंटची एक 6 महिन्यानंतर डेथ होणारच आहे, मग त्याच्यात रिसोर्सेस आपण ऑप्टिमाइज करू शकतो. देन ज्याच्यामध्ये आउटकम चांगले, जसं हे जे बच्चूचे जे कॅन्सर्स असतात ना, ते आपल्याला खरंच वाईट वाटतं, पण ते गुड पार्ट ऑफ इट दॅट ऑलमोस्ट 80% ऑफ दिस बच्चूज दे गेट कम्प्लिटली ट्रीटमेंट, त्यांची पूर्ण ट्रीटमेंट होते. तर मग आम्हाला कोणी डोनर विचारतोच की मला 10 लाख रुपये डोनेट करायचे, तर कोणाला द्यायचे, तर आम्ही सांगतो पेडियाट्रिक कॅन्सरला द्या, त्याचं आउटकम चांगलं येईल, तुम्हालाही समाधान मिळेल असं. सो हे प्रोग्नॉस्टिकेशन मॉडेल आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी बनवून, फक्त त्याला AIची गंमत काय आहे, तुम्ही त्याला जितका चांगला डेटा द्याल तितकं ते चांगलं प्रेडिक्शन करणार. तुम्ही त्याला अर्धवट डेटा दिला तर ते अर्धवट उत्तर देईल. म्हणून त्याला व्यवस्थित, त्याच्यासाठी डेटा फार महत्वाचा आहे. आणि आपल्यासारख्या इन्स्टिट्यूटमध्ये कसं की पूर्ण ज्याला आपण लॉन्जिट्युडिनल डेटा म्हणतो, राईट फ्रॉम प्रेझेंटेशन ऑफ द पेशंट टू दी डेथ ऑफ द पेशंट, पूर्ण आपल्याकडे डेटा असतो. असा जर डेटा आपल्याला AIला दिला तर त्याच्यामुळे आता ऑलमोस्ट दर आठवड्याला आमच्याकडे 2-3 AI कंपन्या येतात की सर आम्हाला तुमच्या इथे प्रोजेक्ट करायचा, आम्हाला ते काहीतरी अल्गोरिदम बनवतात. तो कॉम्प्युटर त्याचं व्हॅलिडेशन कसं करणार, ऍक्च्युअल इन रिअल लाईफ सिनॅरिओ त्याचं व्हॅलिडेशन करायला आपल्याला ते क्लिनिकल टेस्टिंग त्याचं करावं लागतं. तर ते आम्ही लोक करतो. तर सांगायचा उद्देश की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज गोइंग टू अफेक्ट इन ए व्हेरी स्ट्रॉंग वे. तर ऑल ऑफ अस शुड अडॅप्ट टू दॅट, ऑल ऑफ अस. त्याच्यामुळे आपला वर्कफ्लो इम्प्रूव्ह होणार आहे. आणि असं नाही की फॉर एक्झाम्पल एक सिम्पल की एक पॅथॉलॉजीची स्लाईड असते, त्याच्यात आपल्याला 100
फील्ड बघायचे आहेत ॲज अ पॅथॉलॉजिस्ट मला, AI मला सांगेल की हे 80 फील्ड्स नक्की नॉर्मल आहे. यू डोंट हॅव टू इवन लुक ॲट देम. सो मला फक्त 20 फील्ड्स बघायचे, म्हणजे माझा वेळ वाचला, मग मी माझा वेळ जास्त चांगल्या ठिकाणी टाकू शकतो. दॅट इज हाऊ AI इज गोइंग टू हेल्प यू सो दॅट यू कॅन यूज युअर रिसोर्सेस फॉर द राईट रिझन. रेडिओ एम्ब्युलायझेशन मध्ये आपण कॉइलिंगची शस्त्रक्रिया करतो. हां, कॉइलिंग करतो आणि त्याच्यात तो एक रेडिओ ऍक्टिव्ह जो हे असतो Yttrium-90 नावाचा. तर काय असतं, लिव्हरमध्ये ट्युमर जे असतात त्या ट्युमर्सची आपण अँजिओग्राफी करतो आणि त्या ट्युमरला जो ब्लड सप्लाय करतो त्याच रक्तवाहिनीमध्ये जाऊन हे रेडिओ ऍक्टिव्ह पार्टिकल टाकतो. आणि तुम्ही जे कॉइलिंग म्हणताय ते बाकी ठिकाणी जायला नको म्हणून त्या कॉइलने त्यांना बंद करून टाकतो. म्हणजे ते रेडिएशन इकडे तिकडे नाही जात, ते फक्त ट्युमरमध्ये जातं आणि त्याला आतून त्याला रेडिएशन देतं आणि त्याच्यामुळे तो ट्युमर, ती थोडीशी महाग ट्रीटमेंट आहे. पण ही जी Yttrium-90 नावाचा तो आपण कॅनडावरून किंवा ऑस्ट्रेलियावरून येतो, पेशंटला 10 लाख रुपये लागतात. तेच आता आपण मेक इन इंडिया आपल्या BRC मध्ये बनवतो. सेम त्याला आपण भाबास्फिअर म्हणतो. तर भाबास्फिअर, होमी भाबांच्या नावाने त्याचं नाव दिलंय भाबास्फिअर. ते पेशंटला 10,000 रुपयात पडतं. म्हणजे जी ट्रीटमेंट 10 लाखात व्हायची ती आता आपण 10,000त करू शकतो. फक्त काय असतं की कॅनडावरून येणारा ड्रग मला 12 वाजता इथे द्यायचा आहे पेशंटला, कारण ते रेडिओ ऍक्टिव्ह असतं ना, ते डिके होतं. 12 वाजता एवढा डोस मला मिळणार याची मला गॅरंटी असते. पण BRCच्या चेंबूरवरून इथे किती वाजता येईल त्याची मला गॅरंटी नसते. हा जो आपला इंडियन लोकांचा प्रोफेशनलिझम इज लॅकिंग. आपण सेम मॉलिक्युल जो कॅनडात बनतोय तो आपल्याकडे बनतोय, जो ऑस्ट्रेलियात बनतोय तो आपल्याकडे बनतोय, है ना. पण तो बरोबर मला 12 वाजता आणून देतो तेवढा डोस. आणि हा निघाला तर आम्ही वाटच बघतोय, निघाला संध्याकाळी रात्री 12 वाजता कधीतरी तो येईल. हा एक प्रोफेशनलिझम इज लॅकिंग. 30 मिनिटात येईल याची गॅरंटी आहे. हे येणं आवश्यक आहे, पण त्याचं काय सांगतायत. तर आपल्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे, इंडियन्समध्ये कॅपॅबिलिटी आहे, पण थोडा प्रोफेशनलिझम इज लॅकिंग. सर, आणि AI वरती आपण डिपेंड पण किती राहणार. उदाहरण, आपण जर एखादा ड्राफ्ट अपलोड करतो तर तो त्याला बदलून वेगळा काहीतरी करून पण देतो. नाही, AI फार डेंजरस सुद्धा आहे. पूर्णपणे रिपोर्ट बघायला तर लागणार. काय जसं मदत होईल ही एक बाजू, तसं रिस्ट्रिक्शन्स किंवा त्याचा गैरवापर होईल ही दुसरी बाजू पण आहे. मॅन्युअल कंट्रोल AI जरी असला तरी त्याचं करते आपणच आहोत. आपण डेटा दिल्याशिवाय त्याचे रिस्पॉन्सेस येऊ शकत. एक्झॅक्टली. जसं आपलं क्रेडिट कार्ड आहे किंवा हे आता आपण ऑनलाईन पेमेंटमुळे किती मोठी सोय झाली, पण तो आता OTP जर आपण दुसऱ्याला दिलाय बघायला तर मग संपला विषय. त्याच्यावरती तुम्ही डबल टिबल OTP ठेवलाय, आता ते पण जर आपण नाही तो OTP पण त्याला दिला तर मग संपला विषय. तर ते आपण सेफ्टी आपल्या हातात आहे शेवटी. सर, रेडिओलॉजी क्षेत्रामध्ये आता आणखी कोणती नवीन महत्वाची संशोधनं सुरू आहेत किंवा येत्या 10 वर्षात नवीन कोणते बदल अपेक्षित आहेत? AI तंत्रज्ञान वगळता अन्य कोणते संशोधन सुरू आहेत? आता याच्यात 2 प्रकारचे संशोधन आहेत. एक आहे की रेडिओलॉजी असतं, डायग्नोसिससाठी, निदान करण्याकरता आणि ट्रीटमेंट करण्याकरता. तर आता काय झालंय माहिती का की तुम्हाला या सगळी जी इन्फॉर्मेशन असते की फॉर एक्झाम्पल ब्रेन इज अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आणि कवटीच्या आत काय चालतं आपल्याला कळत नाही, पण सगळं काही तिथेच चालू असतं. तर MRI आणि आताची आपले जे फंक्शनल इमेजिंग आपण त्याला म्हणतो त्याच्यातून आपल्याला सगळ्या गोष्टी प्रेडिक्ट करता येतात की तुम्हाला काही इमोशनल प्रॉब्लेम, तर कुठल्या पर्टिक्युलर ब्रेनच्या भागात तुम्हाला प्रॉब्लेम आहे. किंवा फॉर एक्झाम्पल आम्ही समजा ट्युमर असेल तर आम्ही हे बघतो की तिथून कुठले कुठले फायबर्स आहेत, ज्याला टॅक्टोग्राफी म्हणतात, की पेशंटला हेही सांगतं की हा ब्रेनचा ट्युमर काढताना तुमचे काय काय फंक्शन जाऊ शकतील. काही पेशंटचा हातापायाला पॅरालिसिस होऊ शकतो किंवा एखाद्याची वाचा जाऊ शकते, स्पीच सेंटर. तर या सगळ्या गोष्टी वी कॅन प्रेडिक्ट बेटर विथ रेडिओलॉजी. आता MRI वर तुम्हाला फंक्शनल इमेजिंगवर सगळं काही कळतं की तुमचे स्पीच एरियाचं कुठे फायबर्स आहेत, हे कुठे, ते सगळे फायबर वाचवून आपण त्या पेशंटची ट्रीटमेंट करू शकतो. तर हे झालं इमेजिंग बद्दल, की इमेजिंगने आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतील, निदान रोगाचं निदान व्यवस्थित होईल. पण आता झालं आणि थेरप्युटिक बद्दल, म्हणजे आपण पेशंटची ट्रीटमेंट करता आली पाहिजे. तर आता काय होतं ना, बरेच प्रोस्टेट कॅन्सर फॉर एक्झाम्पल, प्रोस्टेट कॅन्सर एक तसाच हळूहळू वाढणारा रोग आहे, पण ऑलमोस्ट 80 to 90% ऑफ मेल पॉप्युलेशन इज गोइंग टू हॅव प्रोस्टेट कॅन्सर ॲट सम पॉइंट ऑफ देअर लाईफ. हा इतका मोठा कॉमन कॅन्सर आहे.
आणि त्याच्यामुळे पण त्याची ट्रीटमेंट कशी असते की पेशंट जेव्हा बाय द टाइम पेशंट प्रेझेंट त्याची 70, 75, 80 वर्षाचा पेशंट असतो आणि त्याला जी एवढी मोठी रोबोटिक सर्जरी वगैरे करून त्याला खूप त्रास होतो, खूप खर्चही होतो आणि गरजही. तर त्याच्यात आता जे ऍडव्हान्सेस झाले तर आम्ही काय करतो की एक सोनोग्राफी जशी असते सोनोग्राफी करतो. सोनोग्राफीतूनच जसं आपण भिंग, तुम्हाला माहिती आहे भिंगाचे सगळे रेज एका ठिकाणी फोकस करतो आणि ते तो आपण पेटवायचं. किंवा तुम्ही तुमच्या मित्राला त्याचा चटका लहानपणी तर तसं चटका न देता आपण जर तो सोनोग्राफीचे रेज आपण एका ठिकाणी फोकस करून त्या ट्युमरवर फोकस केले तर आता प्रोस्टेट कॅन्सर आहे आणि याचे बरेच ट्युमर आहेत ते तुम्हाला तिथल्या तिथे ट्रीट करता येतात. त्यासाठी सर्जरी करायची गरज नाही आणि मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये एक साधं इंजेक्शन सुद्धा द्यायची गरज नाही. एक टिपूस ब्लड सुद्धा त्याच्यातून न निघता पेशंटचं ट्रीटमेंट, पेशंटचं प्रोस्टेटचा कॅन्सर तिथल्या तिथे ट्रीट करून संध्याकाळी पेशंट घरी. तर हे जे आता रिव्हॉल्युशन होणार आहे की रेडिओलॉजी गायडेड किंवा इमेज गायडेड थेरपीज जे आहेत ते आता बऱ्याच पेशंटला तुम्हाला माहिती असेल इन्व्हॉलंटरी मुवमेंट असतात, म्हणजे त्यांचे हात हालत असतात, काही असे अबनॉर्मल मुवमेंट असतात, त्याला इंटेन्शनल ट्रेमर वगैरे असतात. तर त्याच्यात ब्रेनमध्ये एखादा पर्टिक्युलर ट्रॅक असतो जिथे ते हे असतं किंवा त्यांना आपण ज्याला म्हणतात की मिरगी किंवा एपिलेप्सीची तर त्याच्याकरता एक आता फक्त हेल्मेट घालायची. त्या हेल्मेट घातल्यानंतर तुम्हाला MRI वर एक्झॅक्ट दिसणार की तो कुठल्या ब्रेनच्या पार्टमध्ये प्रॉब्लेम आहे. तिथे ते रेज फोकस करून तिथल्या तिथे त्याची ट्रीटमेंट होऊन जाणार. तुम्हाला ब्रेन ओपन करायची गरज नाही, तुम्हाला एक इंजेक्शन पण द्यायची गरज नाही आणि याच्यामध्ये बघून ब्रेनमधले आतले आजार आपण ट्रीट करू शकतो. अशा बऱ्याच गोष्टी आता आपल्याला, जसे फॉर एक्झाम्पल थायरॉइड एक फार मोठा कॉमन प्रॉब्लेम आहे. छोटे मोठे त्याच्यामध्ये ट्युमर असतात जे की कॅन्सरचे असतात किंवा कॅन्सरचे 90% नसतात कॅन्सरचे, पण ते दिसायला चांगलं दिसत नाही किंवा मोठं मोठं होत जातं. त्याचं एवढं टॅबू असतं की एखाद्या भाजीवाल्याला समजा असं थायरॉइड झाला आपण हे म्हणतो ते त्याच्याकडून लोक भाजी घेतात. एखादी मुलगी वयात येते तेव्हा तिला थायरॉइडचं जनरली दिसतात, तिचं लग्न होत नाही. आपल्याकडे हे सगळे सोशल इश्यूज खूप आहेत. तर त्याची ट्रीटमेंट इतकी सोपी आहे की बाहेरच्या बाहेरच ते आपण ते सोनोग्राफीचा प्रूफ ठेवून तिथल्या तिथे एक इंजेक्शन सुद्धा न देता ती गोष्ट छोटी होणार. तर ह्या ज्या सगळ्या इमेज गायडेड थेरपीज आहेत त्या येणार आणि दे विल बिकम मोर अँड मोर कॉमन आणि त्याच्यामध्ये सेफ्टी पण आहे कारण आपण एक्झॅक्ट बघतो की कुठे आहे. हा जर तुम्ही त्याला आपण हाय इंटेन्सिटी फोकस अल्ट्रासाऊंड म्हणतात, म्हणजे अल्ट्रासाऊंड इज फोकस ॲट अ व्हेरी हाय इंटेन्सिटी. ते एका गॅजेट सारखं आहे, म्हणजे तुमचे आपले मुलं ते जास्त छान करू शकतील इतकं की एक एक पॉईंट बघून आपण त्या ट्युमरला ट्रीट करू शकतो. आजूबाजूची एकही नर्स, एकही नर्व, एकही व्हेसल त्यालाही साईड इफेक्ट काहीच नाही. तर ट्रीटमेंट इज गोइंग टू बी मोर अँड मोर प्रिसाइज, मोर अँड मोर सेफ अँड मोर अँड मोर लेस मॉर्बिड. म्हणजे तुम्ही महिनाभर पडून राहिले हॉस्पिटलमध्ये वगैरे काही नाही, दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाऊ शकता. तर हे जे आहे हे हळूहळू होणार. नॉन इन्व्हेसिव्ह इमेज गायडेड प्रिसाइज ट्रीटमेंट, दिस इज गोइंग टू बी द फ्युचर. सर, खूप महत्वाची माहिती आज आम्हाला मिळते. थेरपेटिक रेडिओलॉजीबद्दल थोडं अजून सविस्तर सांगाल का? थोडं अजून सविस्तर जे यांनी विचारलं की कॉइलिंग म्हणजे काय असतं, तर एक आपलं जसं ब्रेनचं जे आहे, ब्रेनमध्ये हा एक ब्लड प्रेशर सगळ्यांनी आपलं कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. तर ब्रेनमध्ये ब्लिडिंग होतं आणि ब्लिडिंग झाल्यानंतर त्याला आपण पक्षघात म्हणतो, पॅरालिसिस होतो, ते होतं. तर काय होतं की त्याच्यात ब्रेनमध्ये काही ज्या ब्लड वेसल्स असतात, जे रक्तवाहिन्या असतात ते फुटतात. तर त्याच्यात थेरप्युटिक रेडिओलॉजीमध्ये आपण ती अँजिओग्राफी करून त्या पर्टिक्युलर ब्रेनच्या नसेमध्ये जाऊन तिथे कॉइलिंग करतो ना, ते कॉइलिंग करतो. कॉइल केल्यानंतर ते जो एक फुगा असतो ना, तो फुगा तो आपण बंद करून टाकतो. तुम्ही सायकल चालवली असेल ज्यांनी, त्यांना माहिती सायकलचे ती ट्यूब टायर वीक झाल्यानंतर तो असं मग आपण त्याच्यात गेटर टाकतो. तर तसं वगैरे असे जे प्रकार असतात तसेच आपण बॉडीमध्ये करतो. जिथे कुठे फुगा आलाय तिथे फुटणार आहे असं लक्षात येतं, तिथे आतमध्ये कॉईल टाकतो किंवा एखादा स्टेन टाकतो आणि त्याला ओपन करतो. ऍक्च्युली आमचं काम थोडंसं आम्हाला म्हणतात प्लंबरचं काम आहे. म्हणजे जिथे कुठे लीक होतंय, जिथे कुठे ब्लिडिंग होतंय तिथे जाऊन आम्ही ते थांबवतो. जसं कुठे काही ब्लॉक झालं असेल तर मग ते जाऊन आम्ही ओपन करतो, आयदर स्टेंड करून ओपन करतो किंवा जिथे कुठे काही लिकेज होत आहे तिथे जाऊन आम्ही तो बंद करतो. तर बॉडीचे प्लंबर. पण त्याच्यात एक आहे की थिंग शुड फ्लो है ना. काही पण ऑब्स्ट्रक्ट झालं की ते ब्लॉक होणार, ब्लॉक झालं की त्यात इन्फेक्शन होणार. तर हे जे म्हटलंय ना की लाईफमध्ये गती असली पाहिजे,
थिंग शुड फ्लो. जिथे कुठे ऑब्स्ट्रक्शन आलं, जिथे कुठे स्टॅग्नेशन झालं, तिथे इन्फेक्शन होणार. म्हणून आपल्या लाईफमध्ये पण तुम्ही बिकॉज ऑल ऑफ यू आर यंग, कुठे स्टॅग्नेशन नाही होऊ द्यायचं. तुमची प्रगती होत राहिली पाहिजे नॉलेजच्या दृष्टीने, कामाच्या दृष्टीने, अचिव्हमेंटच्या दृष्टीने. हा आपला ग्राफ जो आहे तो कधी प्लॅटूवर नको यायला, तो नेहमी वर गेला पाहिजे. त्या दृष्टीने आपण माझ्याशीच माझी कॉम्पिटिशन आहे. मी टुडे व्हॉट आय एम, आय शुड बी बेटर दॅन टुमॉरो. सो तसं की जिथे कुठे थांबलं, पाणी सुद्धा थांबलं की त्याच्यात इन्फेक्शन होणार. तर म्हणून सतत फ्लो हा मेंटेन राहायला पाहिजे. मग तो फ्लो नॉलेजचा असेल, प्रयत्नांचा असेल. सो गती ही कुठे थांबायचं नाही, है ना. कार्य बघणता जीवन व्हावे, वृत्ती हीच विश्रांती. बस तेच एक सत्य आहे, बाकी सगळं मिथ्या आहे. सर, थोडा वेगळा प्रश्न. कॅन्सर रुग्णालयामध्ये काम करत असताना आपण काय सांगाल की म्हणजे छोट्या छोट्या बाळांना कॅन्सर होतो, आपण बघतो टाटामध्ये अनेक पेशंट्स आपण बघतो अशा पद्धतीचे, आणि खरंच खूप वाईट वाटतं त्यांना बघून. तर नेमकी काय कारणं असू शकतात अशा पद्धतीचा कॅन्सर होण्याची, किंवा तो टाळायचा असेल तर कोणत्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत? हा फारच छान प्रश्न विचारला. हे कसं आहे ना की सगळ्यात पहिले तर आपण आपल्याला स्वतःला मोठं समजतो फॉर व्हॉट एव्हर रिझन. जेव्हा त्या टाटा हॉस्पिटलमध्ये जातो आणि जेव्हा त्या टाटा हॉस्पिटलमधून बाहेर पडतो, तेव्हा तुम्ही जे पेशंट बघता, त्यांचं हे बघता, तेव्हा सगळा तुमचा अभिमान, सगळा गर्व, सगळा गळून आणि सगळं लक्षात येतं की बाकी कशालाच काही अर्थ नाही. आणि या लोकांच्या दुःखासमोर तुमचं तर काहीच दुःख नाही. बायको ओरडली, पोरांनी ऐकलं नाही, हे झालं, या सगळ्या गोष्टी तर काहीच नाही. या लोकांचे जे दुःख आहेत त्याच्यासमोर फार मोठे आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक कॅन्सरचा एक इन्सिडन्स असतो, किंवा ते जसं सांगितलं की रेटॅनोब्लास्टोमाचा 1000 मुलांपैकी एका मुलाला तो होणार, एक इन्सिडन्स असतो प्रत्येक गोष्टीचा. तर आपण दरवेळी जेव्हा त्या पेशंटला बघतो तेव्हा लक्षात घ्यायला पाहिजे की बिचाऱ्याला तो झाला म्हणून माझ्या मुलाला नाही झालाय, त्या माणसाला हा कॅन्सर झालाय म्हणून आज मला नाही झालाय. कारण मी त्या 999 मध्ये बसलो, 1000 वाला जो होता तो त्यांनी उचलला. तर बिकॉज दे आर हॅव्हिंग द बर्डन ऑफ द डिसीज, दॅट इज वाय वी आर हेल्दी. कारण इन्सिडन्स तर असणारच, एवढ्या काळात रस्त्यावरून चालणार आहे त्यापैकी 5% ॲक्सिडेंट होणारच. आणि या गोष्टी तसंच आपल्या याचंही रोगाचंही असतं. तर सगळ्यात पहिले तर ते कॅन्सर पेशंट बिचारे याच्यातून जातात आहे म्हणून आज आपण हेल्दी आहोत स्टॅटिस्टिकली. सिमिलरली जेव्हा आपण तिथे काम करतो तेव्हा एक लक्षात येतं की त्या पेशंट, एस्पेशली लहान पेशंटला तुम्ही बघाल ते किती पटकन ॲडॉप्ट होतात. आपल्याला साधी एक सुई घ्यायसाठी, इंजेक्शन घ्यायसाठी दुखतं, ते एवढे मोठं IV लाईन बघून ते हॉस्पिटलवर फिरत असतात, हसत असतात. हळूहळू त्यांना त्याची सवय होऊन जाते आणि दे आर मोस्ट कोऑपरेटिव्ह पेशंट. तर त्यांचं ते बघून पण आपल्याला असं वाटतं की आपण छोट्या छोट्या गोष्टीचा जो बाऊ करतो ती करायची काहीच गरज नाही आहे. लोक आणि हे लहान लहान मुलं, त्यांच्याकडून रोज आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं की कठीण परिस्थितीत सुद्धा कसं आनंदी राहायचं. आणि त्यांच्या पेरेंट्सकडे बघून वाटतं की त्यांच्यावर काय बितत असेल. जेव्हा आपण आपल्या मुलाचा इकडे बर्थडे सेलिब्रेट करतोय तेव्हा इथे कुठल्या तरी मुलाची आई त्याला ट्रीटमेंट द्यायला आपल्या मागे पुढे फिरते. तर हे सगळं पाहून तुम्हाला तुमचा बऱ्यापैकी जीवनाची फिलॉसॉफी होऊन जाते की ठीक आहे, सगळे जोपर्यंत आहे आणि वन डायग्नोसिस अँड युअर ऑन दॅट साईड. जसं मगाशी विकास बोलला, तो एक मोठे डॉक्टर आमच्या इथले सगळ्यात चांगले डॉक्टर होते, पण ते फार स्ट्रिक्ट होते. तर जनरल कॅटेगरीच्या पेशंटला वगैरे एवढं तिथे फॅसिलिटी नव्हतं. एक दिवस आला की मला त्यांचीच बायोप्सी करावी लागली आणि त्या बायोप्सीचा रिझल्ट येईपर्यंत होता की साहेबांना कॅन्सर झाला. ते तुमचं पूर्ण जग पलटवून टाकतं की आज मी या साईडला होतो, आज तुम्ही डेपलाच्या त्या साईडला, आता तुम्ही पेशंट म्हणून. आणि फॉर्च्युनेटली त्यांना जो ट्युमर निघाला तो कॅन्सरचा नाही निघाला, पण त्याच्यानंतर त्यांचं पूर्ण ॲटिट्यूडच चेंज होऊन गेलं. पण त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला कधी जनरल कॅटेगरीच्या पेशंटला हे कशाला पाहिजे, ते कशाला पाहिजे असं, कारण त्यांचा ते पूर्ण जो हे होता अभिमानच निघून गेला. एक फक्त डायग्नोसिस आणि तुमचं पूर्ण जीवन चेंज होऊन जातं. म्हणजे आता कसं आहे माहिती का, आनंद, हॅपीनेस हे जे सगळं फार रिलेटिव्ह असतं. आता आम्ही आधी KM मध्ये काम करायचो, तिथे पण आम्ही बायोप्सी करायचो. बायोप्सी केली पेशंटला, मग जनरली TB वगैरे निघायचं, मग TB, मग ड्रग रेजिस्टंट TB, मग ते डिप्रेस होऊन जायचे ते TBचं डायग्नोसिस आहे.
आता आम्ही रस्त्याच्या या बाजूला आलो टाटा हॉस्पिटलला, तिकडे पेशंट येतो तेव्हा त्याचा कॅन्सर न निघता टीबीचं डायग्नोसिस दिलं तर पेशंट इज व्हेरी हॅपी, कारण त्याला कॅन्सर नाही आहे, आता त्याला टीबी आहे, टीबीची ते काय ट्रीटमेंट होऊनच जाईल आहे. तर तेच डायग्नोसिस, तीच प्रोसिजर रस्त्याच्या पलीकडे दॅट इज सेलिब्रेटेड आणि रस्त्याच्या अलीकडे तो माणूस, तर आनंद जो असतो हा एकदम रिलेटिव्ह असतो. खूप प्रेरणा घेतली, खूप काही आपल्याला शिकायला मिळालं. बरं, ते प्राध्यापक सुद्धा असल्या कारणाने त्यांनी प्रत्येक गोष्ट आपल्याला व्यवस्थित समजावून सांगितली, कुठेही गडबड न करता अत्यंत सोप्या शब्दामध्ये उदाहरणं देऊन. रेडिओलॉजी आणि स्पेशली इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी बद्दल आपल्याला खूप छान माहिती मिळाली. सर, आपले खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला सर्वांना मार्गदर्शन दिलं. शेवटी मी इतकंच म्हणेन, हम अनुगामी उन पाओं के आदर्श लिए जो खडे रहे, बाधाए उन्हें झुका न सकी जो संघर्षों में अडे रहे. सरांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात संघर्ष केला आणि आज ते इतक्या छान पदावर काम करतायत, सेवा देत आहेत. सर, आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आणि आपण आज आम्हाला जे काही ज्ञान दिलंय त्याचा नक्कीच आमच्या आयुष्यामध्ये उपयोग करून घेऊ. आणि आपण लाईफस्टाईल बद्दल सांगितलंय ते पण मला वाटतं आमच्याकडे सगळेजण फॉलो करायचा प्रयत्न करतील. तुम्ही थँक्यू करत सो असाल मच. कदाचित, पण नसेल करत तर आपल्या ग्रुप करता योगा किंवा ग्रुप करता हे एक स्ट्रेस बस्टर आम्ही आमच्या डिपार्टमेंटमध्ये दर फ्रायडे, एका लास्ट फ्रायडेला करतो की TGIF म्हणतात त्याला, थँक गॉड इट्स फ्रायडे. त्याच्यात लोक कॅराओके करतात किंवा ड्रॉइंग करतात. आम्ही दर गुरुवारी फन थर्सडे करतो 1 तास. त्याच्यानंतर ट्रेडमिल पण आम्ही आता इथे घेतोय की एक 10-15 मिनिटं तुम्ही वॉक करा, त्याच्यावरती थोडं रिलॅक्स वाटेल वगैरे. आणि क्लेम टीम मध्ये मला वाटतं ते दर 4 तासाने स्ट्रेचिंग करतात. हो हो, कारण सातत्यानं असं बसायला लागणं वगैरे. थोडं मध्ये मध्ये ब्रेक घेत जा. सिटिंग इज स्मोकिंग, एवढं लक्षात ठेवा. सरांना म्हणा की आम्हाला उभे राहून द्यायचे डेस्क द्या, त्याच्यावर आम्ही काम करू. पण शक्यतोवर उभे राहा, शक्यतोवर हाला, मध्ये मध्ये ब्रेक घ्या. कधी कधी पॉसिबल नसतं उभं राहून काम करणं, पण तुम्ही मध्ये माझ्या ऑफिसमध्ये ठेवला पण डेस्क त्याच्यासाठी ठेवला की एवढ्या सह्या करत बसावं लागतं. जेव्हा उभं राहायचा डेस्क घेतला म्हणजे उभ्या राहून सह्या करा, कारण की सिटिंग इज स्मोकिंग, एवढं लक्षात ठेवा. आणि मधून मधून ब्रेक घ्यायचं सगळं. थँक्यू सर.